की जय. जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. जय बाबा. हे गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर ईश्वर वचन आपण वाचतोय आणि त्याच्यात एक महत्वाचं प्रकरण आहे, चेतनेची उत्क्रांती. मोठं प्रकरण आहे, महत्वपूर्ण आहे, थोडं किचकट आहे, पण बाबांच्या कृपेने आपण ते हळूहळू हळू समजून घेतोच आहे. तर त्यात गेल्या वेळी आपण हे बघितलं होतं की 7 सोपान जे आहे किंवा पायऱ्या त्या बघितल्या होत्या. आता हे सप्त सोपान म्हणजे काय आहे, तर ईश्वराची ती अवस्था की तो परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर, सृष्टी निर्मात्याच्या रूपातला ईश्वर, सृष्टीचं पालन करणारा ईश्वर, तिचा संहार करणारा ईश्वर, उत्क्रांतीच्या रूपातला ईश्वर, मनुष्य रूपातला ईश्वर, पुनर्जन्माच्या प्रक्रियेतला ईश्वर, मग पुनर्जन्माच्या प्रक्रियेतून सप्तभूमिकातून मनुष्याच्या देहातून पुन्हा स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणारा ईश्वर, या त्या पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्यांच्या बरोबर मनुष्याची झोपेतली कुठली अवस्था आहे, त्या माणसाच्या झोपेच्या आणि जागरूकतेच्या अवस्थांच्या माध्यमातून त्याच्या समांतर ईश्वराची कोणती अवस्था आहे, हे बाबांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर आपण गेल्या वेळेला पान नंबर 139 179 पेज नंबर 179 वर शेवटच्या पॅरेग्राफवर थांबलो होतो आणि त्या पेजवरची शेवटची ओळ आणि पुढचा पॅरेग्राफ आपण आज घेत आहोत. आणि हा सप्तम सोपान आहे की इथे मनुष्य पूर्ण मुकुडा पूर्ण जागा झाला आहे, त्याचे डोळे पूर्ण उघडे आहेत, अशी ती मनुष्याची अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेबरोबर ईश्वराची जी अवस्था आहे त्या ठिकाणी ती पण आपण बघितलेली आहे. अगदी थोडक्यामध्ये जवळजवळ ती पूर्णच झालेली होती. सप्तम सोपान आपण इथे बघितला होता, त्याची स्लाइड पण बघितली होती की माणसाची पूर्ण जागृती, त्याचे डोळे पूर्ण उघडे आहेत आणि त्याच्या तिथे ईश्वराची समांतर अवस्था कोणती, तर मानवी योनीत तर त्याने जन्म घेतलेलाच आहे, तो 6व्या सोपानमध्ये झालेला आहे. पण मानवी योनीत जन्म घेऊन तो मानवी रूपाशी त्याचा आता पूर्ण तादात्म्य झाले, ईश्वराची पूर्ण चेतना विकसित झाली आणि त्याला असं वाटतं पूर्ण भान आलंय, पण ते पूर्ण भान मायेचं आहे, मिथ्याचं भान आहे. आणि मायेचा अनुभव तो स्वप्न म्हणून घेत नाही, तर सत्य म्हणून घेतो. मनुष्य रूपातला ईश्वर मायेचा अनुभव सत्य म्हणून घेतो, कारण खरं तर ही सृष्टी म्हणजे त्या ईश्वराला पडलेलं एक दैवी स्वप्न आहे, महास्वप्न आहे. आता त्या स्वप्नातून जेव्हा त्याने मनुष्याच्या रूपात तो आला, सगळ्या बाकी योनी संपून, तेव्हा त्याची स्वप्नावस्था संपलेली आहे. म्हणून इथे पूर्ण जागृत अवस्थेमध्ये त्याला स्वस्वरूपाचं भान व्हायला हवं होतं, पण तसं झालं नाही. इथे त्यांनी स्वप्न बघणं थांबवलेलं आहे. म्हणजे काय की उत्क्रांती थांबलेली आहे. आता स्वप्नाची जाणीव त्याला शून्य म्हणून, अर्थशून्य म्हणून आणि स्वप्न म्हणून होत नाही, तर स्वप्नाची जाणीव त्याला सर्व काही आहे, सत्य आहे, अशी ती ब्रह्म म्हणून हे जे जग आहे मिथ्या आहे. पण ह्याचं भान तो मिथ्या म्हणून घेत नाही, तर स्वप्न म्हणून असलं तरी स्वप्नाचं भान तो ब्रह्म म्हणून, सत्य म्हणून घेतो.
अशी ही ईश्वराची मनुष्याच्या भूमिकेतली, मनुष्याच्या रूपातली पोषणकर्त्याची भूमिका आहे, किंवा विष्णू, ज्याला वेदांतामध्ये विष्णू म्हटलेला आहे. आता दिव्य स्वप्नाचा अनुभव तिथे सत्य म्हणून घेण्यास माया त्याला भाग पाडते, कारण इथे चेतनेचा पूर्ण विकास झाला. असं असूनही त्याला स्वस्वरूपाची जाणीव नाही. याचं कारण माया. आता ह्या मायेमुळे तो मनुष्य रूपातला ईश्वर स्वतःचा अनुभव, म्हणजे तुमच्या आमच्यातला ईश्वर, तो स्वतःचा अनुभव ईश्वर म्हणून घेत नाही, तर मनुष्य म्हणून घेतो. म्हणजेच जे अर्थशून्य हे स्वप्न आहे सृष्टीचं, हे जे महास्वप्न आहे, त्याचा अनुभव तो सत्य म्हणून घेतो. ही स्थिती खूप विलोभनीय आहे असं बाबा म्हणतात. हे जे अर्थशून्य स्वप्नाचा अनुभव घेणे आहे, या अर्थशून्य स्वप्नाचा म्हणजेच सृष्टीचा अनुभव मनुष्य देहात आल्यावरही पुनर्जन्माच्या माध्यमातून तो ईश्वर सतत घेत राहतो. हा अनुभव, ह्या सृष्टीचा अनुभव सत्य म्हणून घेतल्याने काय होतं? ईश्वराला दूर सारलं जात. म्हणजे तो स्वतः ईश्वरही असूनही ईश्वराला दूर सारलं जातं. आणि ईश्वर स्वतःला शोधताना, ईश्वर स्वतःला शोधायला निघालाय, कोहमचं उत्तर काढायला निघालाय. पण असं करताना, स्वतःला शोधताना तो ईश्वर स्वतःला हरवून बसतो, मनुष्यामध्ये हरवून बसतो, या मायेच्या सृष्टीत हरवून बसतो. म्हणून जेव्हा स्वतःला तो ईश्वरात हरवून बसे, आता आपण काय मायेत हरवले स्वतःला, आणि म्हणून स्वतःच्या स्वस्वरूपाला आपण ओळखत नाही. ज्या क्षणी आपण स्वतःला ईश्वरात हरवून देऊ, तेव्हाच आपल्या मधल्या ईश्वराला स्वतःचं जे अमर्याद शाश्वत स्वरूप आहे, अमर्याद शाश्वत अस्तित्व आहे, त्याचा साक्षात्कार होईल. म्हणजेच ईश्वर साक्षात्कार होईल, म्हणजेच गॉड रिअलायझेशन होईल. आता ह्या खालच्या पॅरेग्राफ मध्ये यातले काही मुद्दे येतील, ते आपण वाचू आणि समजावून घेऊ. थोडक्यात, विधाता ईश्वर म्हणजे सृष्टीचा निर्माण करता ईश्वर, मानवातील ईश्वर म्हणून गॉड इन मॅन, म्हणजे आपल्या सर्वांमध्ये जो ईश्वर आहे तो मानवातील ईश्वर, ही ईश्वराची एक अवस्था आहे. पुढे आपण त्या प्रकरणात पुढच्या ह्या ईश्वराच्या 10 अवस्था अत्यंत सुंदर प्रकरणे बघणारच आहोत. त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य नको. तर हा सृष्टीचा निर्माता ईश्वर, विधाता म्हणून, मानवातील ईश्वर म्हणून जरी आता पूर्ण सचेत व पूर्ण भानावर असला व त्याच्या मूळ महास्वप्नावस्थेच्या बाहेर असला, तरी स्वतःला ईश्वर म्हणून नव्हे, परंतु मनुष्य म्हणून पूर्ण स्थूल चेतनेसह त्याच्या स्वतःच्या मूळ दैवी स्वप्नावस्थेचा सत्य म्हणून अनुभव घेत पाहतो. सर, तुमचा माईक चालू आहे. काही विचारायचंय चांदूरकर सर? आपला माईक अच्छा, माईक माईक चालू आहे. जय बाबा. मला वाटलं काही विचारायचंय का? हा, ठीक आहे, थँक्यू. जय बाबा. तर आता हा पूर्ण भानावर आहे, त्याच्या चेतनेचा पूर्ण विकास झालाय. माझं रेकॉर्डिंगचं राहून गेलं, सॉरी. आता सुरू करूया. सरांच्या माईकमुळे मला ती तरी आठवण आली. ओके. जय बाबा. जय बाबा. हा, जय बाबा. माईक बंद नाही केलाय. जय बाबा. अच्छा, तुला करता येतोय का बघशील? हा, सरांचा माईक चालू आहे. सर, तुमचा माईक चालू आहे. हो, हा, थँक्यू. झाला आता. थँक्यू मेहरा. थोडक्यात, विधाता ईश्वर, मानवातील ईश्वर म्हणून गॉड इन मॅन जरी आता पूर्ण सचेत आणि पूर्ण भानावर असला व त्याच्या मूळ महास्वप्नावस्थेच्या बाहेर असला, तरी स्वतःला ईश्वर म्हणून नव्हे, परंतु मनुष्य म्हणून पूर्ण स्थूल चेतनेसह त्याच्या स्वतःच्या मूळ दैवी स्वप्नावस्थेचा सत्य म्हणून अनुभव घेत पाहतो.
आता याची तिथे मनुष्याच्या योनीतल्या मनुष्य रूपातल्या ईश्वराची चेतना पूर्ण विकसित झाली. महास्वप्न अवस्थेतून तो बाहेर आला. असं असूनही म्हणजे आपलं जसं स्वप्न झालं संपलं तर आपण जागे होतो. तर बाबांनी स्वप्नावस्था संपल्यावर जागृतावस्थेच्या मधला जो पिरियड सांगितलाय की अजून आपण सुस्त आहोत, डोळे तारवटलेले आहे, जागे झालोय पण जागे पण नाही, अर्धचेतन पण नाही, जागे पण नाही, अशी ती ईश्वराची अवस्था आहे. तो त्याची जी स्थूल चेतना आहे, आता त्याला चेतना आहे पण ती स्थूल चेतना आहे, मायेची चेतना आहे. या मायेच्या चेतनेमुळं तो जो मूळ स्वप्नावस्थेला सत्य म्हणून त्याचा अनुभव घेतो, म्हणजे ह्या सृष्टीचा तो सत्य म्हणून अनुभव घेतो. या ठिकाणी असे म्हटले पाहिजे की मनुष्यातील ईश्वर जागृतावस्थेत मिथ्या सत्याच्या भानासह अर्थशून्य दैवी स्वप्नाचा, अजूनही ईश्वराच्या दुसऱ्या स्वप्नाचा त्या महास्वप्नात अनुभव सतत घेत असतो. म्हणजे हे स्वप्नातलं स्वप्न. जसं आपण सिनेमामध्ये सिनेमा बघतो, नाटकामध्ये नाटक चालू असतं, त्यात एखादा टीव्हीवर सिनेमा लागल्याचं दाखवतात, म्हणजे नाटकात किंवा दुसरं नाटक असतं, सिनेमामध्ये कुठेतरी सिनेमा आपण बघतो. तसं ह्या महास्वप्नात दुसरं स्वप्न म्हणजे मनुष्याच्या देहामध्ये तो जे काही जगतो ते दुसरं स्वप्न, आणि हे महास्वप्न म्हणजे सृष्टीचं स्वप्न. म्हणजे हे जे मिथ्या आहे, जगत खोटं आहे, त्यालाच तो सत्य समजतो. ईश्वर अवस्थेतील ही अत्यंत लुब्ध करणारी स्थिती आहे. जेव्हा प्राप्त केलेल्या भरपूर चेतनेसह प्राप्त मिथ्या भानामुळे ईश्वराला त्याच्या अमर्याद व अपरिमित स्वर्शी तादात्म्य करण्याऐवजी त्याच्या अत्यंत पूर्ण प्रतिमेचे मानवी प्राण्याच्या रूपाशी तादात्म्य करण्यासाठी जेव्हा ईश्वर अर्थशून्य दिव्य स्वप्नाचा अनुभव घेणे चालू ठेवतो, तेव्हा ईश्वराला दूर सारले जाते. इथे हे खूप महत्वाचं आहे की माणूस ही ईश्वराची पूर्ण प्रतिमा आहे. पण या पूर्ण प्रतिमेमार्फत तो काय करतो, त्या प्रतिमेशी म्हणजे मनुष्य रूपाशीच एकरूप होतो, तादात्म्य पावतो. मी म्हणजे हा देह, मी म्हणजे हा माणूस, असं तो समजतो. आणि असं समजल्यामुळे हे त्याचं भान आहे ते खोट्याचं मिथ्या भान आहे. मिथ्या म्हणजे खोटं भान आहे. त्यामुळे जे अर्थशून्य दिव्य स्वप्न आहे त्या स्वप्नाचा म्हणजेच मनुष्य रूपाचा, मनुष्य जीवनाचा अनुभव चालू ठेवल्यामुळे काय होतं, ईश्वराला दूर सारलं जातं. ईश्वर स्वतःच स्वतःच्या रूपापासून, अस्तित्वापासून, स्वतःपासून दूर जातो, कारण तो मायेत अडकतो, मायेला तो सत्य समजतो. जरीही अत्यंत अवास्तव कल्पना वाटली तरी तथ्य हे आहे की मनुष्याचे प्रत्यक्ष जीवनच एक पडदा आहे, जो ईश्वराच्या शाश्वत अस्तित्वाच्या सत्याला झाकतो. ईश्वर म्हणजे काय, अस्तित्व. कसं अस्तित्व आहे, कधीही न संपणारं, म्हणजे शाश्वत अस्तित्व आहे. या अस्तित्वापासून आपण ईश्वर आहोत, पण आपल्याला त्याचा अनुभव नाही. ह्याचं कारण म्हणजे हे मनुष्याचं जीवन जे आपण आता जगतो. याच्या मार्फत आपण त्या स्वस्वरूपाला जाण्याऐवजी हे जीवनच तो आपलं स्वस्वरूप आणि आपण ह्याच्यामध्ये पडदा म्हणून राहतं. ही माया, हे संस्कार, हे ईश्वरापर्यंत आपलं जाण्याच्या मध्ये अडथळा बनून राहतात. हा दिव्य दैव दुर्विलास आहे की ईश्वर त्याला शोधण्यासाठी मनुष्यात हरून बसतो, व ज्या क्षणी मनुष्य ईश्वरात स्वतःला हरून बसतो तेव्हा ईश्वराला स्वतःच्या सत्याच्या शाश्वत अपरिमित अस्तित्वाचा साक्षात्कार होतो. अत्यंत सुंदर आहे, खूपच छान आणि खूप महत्वाचं आहे की आता हा आपल्यामधला ईश्वर मनुष्य रूपात स्वतःला हरून बसलाय, पण जेव्हा तो स्वतःला ईश्वरात हरून बसेल तेव्हा त्याला स्वस्वरूपाचा, मूळ स्वरूपाचा, स्वतः ईश्वर असल्याचा अनुभव येईल. आणि मी म्हणजे हा माणूस नव्हे, हा देह नव्हे,
तर मी म्हणजे अनंत शाश्वत अस्तित्व असणारा ईश्वर आहे, हे त्याला तेव्हा पटेल, अनुभव येईल. तीच म्हणजे वेळ आहे ईश्वरी साक्षात्काराची, गॉड रिअलायझेशनची वेळ. अन्य शब्दात म्हणजे दुसऱ्या शब्दात अनंत ईश्वर अपरिमितपणे त्याच्या स्वतःच्या पूर्ण प्रतिमेत त्याच्या अपरिमिततेचा हेतुपुरस्सर शोध घेत निमग्न होतो व त्याद्वारा ईश्वर जरी पूर्ण चेतना प्राप्त करतो तरी त्यात तो त्याच्या स्वतःच्या शाश्वत अपरिमित अस्तित्वाच्या सत्यतेचा अनुभव घेत नाही. आता वाक्य मोठं आहे, 4-5 ओळींचं आहे, आपण तोडून वाचून समजून घ्या. आता ईश्वर ही जी स्वतःची प्रतिमा आहे, पूर्ण प्रतिमा म्हणजे मनुष्य, तिथे अमर्यादपणे हेतुपुरस्सर शोध घेत तो मनुष्याच्या ह्याच्याशी एकरूप होतो, तादात्म्य पावतो, त्या रूपातच तो तल्लीन होतो. जरी त्याने पूर्ण चेतना प्राप्त केलेली असली तरी तो अजूनही मनुष्य रूपातला ईश्वर अजूनही स्वतःच्या स्वस्वरूपाचा, स्वतःचं जे अमर्याद शाश्वत अस्तित्व आहे त्याचा अजूनही, हे अमर्याद शाश्वत अस्तित्व म्हणजे काय आहे? सत्य आहे. हेच एकमेव सत्य आहे, इतर काहीही सत्य नाही. त्या सत्यतेचा तो अजूनही अनुभव घेत नाही. परंतु ज्या क्षणी अशा प्रकारे प्राप्त केलेली भरपूर चेतना म्हणजे कोणती? की मनुष्य रूपात विकसित झालेली चेतना ईश्वराचे तादात्म्य त्याच्या अपरिमिततया पूर्ण प्रतिमेच्या अपरिमित प्रतिबिंबाशी करणे थांबवते. म्हणजे काय? की जेव्हा ईश्वर त्याचं तल्लीनता या मानवाच्या देहाशी करणं थांबवते, ही प्रतिमा म्हणजेच मनुष्य ईश्वराच्या चेतनेमधून नाहीशी होते व ईश्वर उत्स्फूर्तपणे, मग ते माणूस म्हणून स्वतःला तो विसरून जातो आणि तो उत्स्फूर्तपणे आपोआप सचेतनतया कॉन्शियसली ईश्वर अपरिमित अस्तित्व म्हणून त्याचे स्वतःचे तादात्म्य अनुभवतो, तो अनुभव करतो. जेव्हा तो माणसाचं, जेव्हा आपण सगळे ह्या मनुष्य देहाशी जे आपण एकरूप झालो, ते एकरूपत्व होणं आपण थांबू आणि आपण ईश्वरात स्वतःला हरवून देऊ, म्हणजे ज्याला बाबांनी टर्निंग द पॉइंट म्हटलेलं आहे. या दुनियेदारीकडे आपण पाठ करू आणि ईश्वराकडे आपण आपलं तोंड करू, सम्मुख होऊ आणि ईश्वरात स्वतःला हरवून देऊ. ही सगळी दुनियादारी विसरायचं आणि ईश्वरात जेव्हा आपण स्वतःला हरवून देऊ तेव्हा आपल्यामधला ईश्वर स्वतःचं ते तादात्म्य ईश्वराशी करेल. मग तो ईश्वर स्वतःशी एकरूप होईल आणि मग त्याला अनुभव येईल की अरे मीच ईश्वर होतो, आहे आणि राहील. हाच तो ईश्वर साक्षात्कार. तो त्याचं तादात्म्य ईश्वर रूपाशी होईल, तो अनुभव घेईल आणि पाहतो की तोच केवळ सदैव होता, सदैव आहे व शाश्वतरित्या केवळ सत्य राहील. असं जेव्हा होईल ईश्वर साक्षात्कार, तेव्हा त्या ईश्वराला कळून चकेल मनुष्य रूपातल्या, अरे मी तर ईश्वर होतो, ईश्वर आहे आणि मी ईश्वरच राहणार. हे जे मधलं सगळं काही, त्याला त्याचे सगळे जन्म, त्याच्या सगळ्या उत्क्रांती, पाषाण योनीपासून पशु मनुष्य योनीपर्यंत सगळा प्रवास त्याला दिसतो आणि तेव्हा त्याला कळतं हा प्रवास खरं तर नव्हताच, हे एक स्वप्न होतं आणि ह्या स्वप्नात मी स्वतःला इतकं गुरफटवून होतं की मला वाटत होतं मी म्हणजे किडा आहे, मी म्हणजे मुंग्या आहे, मी म्हणजे माकड आहे, मी म्हणजे माणूस आहे, पण मी तर ईश्वर होतो, मी ईश्वरच आहे आणि ईश्वरच राहणार. हा अनुभव तो कधी कॉन्शियसली घेतो, सचेतनतया घेतो, भानावर असताना घेतो. हा अनुभव म्हणजेच ईश्वर साक्षात्कार, म्हणजेच सात्वी भूमिका. अशा प्रकारे मनुष्य अवस्थेतील ईश्वराने मनुष्य म्हणून प्रथम स्वतःला अनुभवित, स्वतःचे मर्यादित स्वद्वारा अथवा मर्यादित अहमद्वारा, मर्यादित मन, मर्यादित प्राणशक्ती व मर्यादित स्थूल शरीराद्वारा मर्यादित पैलू प्रतिपादित केले. आता हाही एक पॅरेग्राफ खूप सुंदर आहे, महत्वाचा आहे. जे ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहेत, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद, असेच 3 पैलू मनुष्याचे पण आहेत.
आणि ते कोणते आहेत? तर मर्यादित मन, मर्यादित प्राणशक्ती आणि मर्यादित स्थूल शरीर. या तिन्हीचा बेस जो आहे, आधार जो आहे, पाया जो आहे, ते ईश्वराचे अमर्याद 3 पैलू आहेत. आणि आपण हे बघितलं की हे मर्यादित जरी असले आपले मन, प्राणशक्ती आणि स्थूल शरीर, तरी त्याची क्षमता अमर्याद आहे. असं का? कारण त्याचा पाया ईश्वराचे अमर्याद 3 पैलू आहे. मग इथे त्याने बाबांनी हे सांगितलं की अशा पद्धतीने जेव्हा ईश्वराने मनुष्य म्हणून स्वतःला मर्यादित स्वद्वारा, त्याच्या मर्यादित अहमद्वारा किंवा जो सेपरेटेड इगो आहे त्या अहमद्वारा तो ईश्वर मानव रूपामध्ये मर्यादित मन, मर्यादित प्राणशक्ती आणि मर्यादित स्थूल शरीराद्वारा स्वतःला प्रगट करतो. माणूस म्हणून तो ईश्वर स्वतःला प्रगट करतो आणि नंतर परिणामतः शेवटी अखेर स्वतःला ईश्वर म्हणून अनुभवित त्याच्या परिमित स्वद्वारा तो त्याची अमर्याद, अनिर्बंध, अपरिमित त्रिप्रकृती, अमर्याद ज्ञान, अपरिमित शक्ती व अमर्याद आनंदाची अभिव्यक्ती. जेव्हा हे सगळं संपतं, स्वतःच्या रूपाशी, मानव रूपाशी तल्लीन होणं तो थांबतो. ह्या सृष्टीचा अनुभव सत्य म्हणून घेणं थांबवतो आणि जेव्हा तो स्वतःला ईश्वरात हरवून बसतो आणि जेव्हा त्याला अनुभव होतो की मी ईश्वर होतो आहे आणि राहील, त्या वेळेला म्हणजे शेवटी तो काय करतो की तो अनुभवतो मी म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे स्वतःचा जो ओरिजिनल स्व आहे, अहम, स्व, मी, यथार्थ, सत्य म्हणजे ईश्वर, तो त्याचं जे त्रिगुणात्मक खरं स्वरूप आहे ते कोणतं? अमर्याद, अनिर्बंध, जिथे ज्याला काही बंधन नाही, मर्यादा नाही आणि जे अपरिमित आहे, अशी जी त्याची त्रिगुणात्मक प्रकृती आहे, अमर्याद ज्ञान, अमर्याद शक्ती आणि अमर्याद आनंद, ते तो व्यक्त करतो, तो ते अनुभवतो, त्याचा तो उपयोग करतो. हे कधी होतं? ईश्वर साक्षात्कार नंतर. ईश्वर साक्षात्कारच्या आधी त्याच त्रिगुण प्रकृतीचा आपण मर्यादित म्हणून अनुभव घेतो आणि त्या प्रगट करतो. ईश्वराच्या मूळ अचेतन गाढ निद्रावस्थेतील हे त्रिगुणात्मक पैलूचा आपण जवळजवळ 3-4 लेक्चरला बघितलेला आहे. तरीही याच्यात थोडा सुद्धा कुठे काही संभ्रम, शंका असेल तर नक्की विचारा. आपण मागच्या वेळी हाताने काढलेला डायग्राम आणि स्लाइडच्या माध्यमातून सुद्धा याला समजून घेतलेलं आहे. ईश्वराच्या मूळ अचेतन गाढ निद्रावस्थेतील अननुभूत चेतनेची उघड होण्याची प्रक्रिया 7 निरनिराळ्या प्राथमिक स्थितींच्या द्वारा चित्रित करत मनुष्याच्या 7 निरनिराळ्या प्राथमिक अवस्थांच्या तुलनेत सरळ अचेतन गाढ निद्रावस्थेपासून तो त्या अवस्थेपर्यंत जेथे तो पूर्ण चेतना प्राप्त करतो आणि पूर्णतः उघड्या डोळ्यांनी जागा होतो, चेतना प्राप्त करीत, असे आढळून येते की हीच ईश्वराच्या चेतनेच्या उत्क्रांतीची प्रक्रिया होय, जी परिणामतः भरपूर सचेत ईश्वराचे तादात्म्य सृष्टीच्या दैवी स्वप्न नाटकातील सर्व व प्रत्येक जड व सजीवांशी केल्यानंतर भरपूर सचेत मनुष्याशी करते. विजया गुजर यांचा हँडरेज आहे, पण हा जो आताच पॅरेग्राफ वाचला तो आपण पूर्ण करूया आणि मग तुमचा प्रश्न घेऊया. कारण आता एवढा मोठा 10-12 ओळींचं एकच वाक्य आहे. ऐकताना कदाचित तुम्हाला ते अवघड वाटलं असेल. त्याला आपण तोडून वाचून समजू. काही नाही, याच्यात बाबांनी हेच सांगितले आहे की ईश्वराची जी मूळ अचेतन गाढ निद्रावस्था म्हणजे कोणती? ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट. आता तिथे चेतना उघड होऊन प्रगट होऊन ती निरनिराळ्या 7 प्राथमिक स्थिती म्हणजे काय की 7 योनी, त्या 7 योनी मार्फत ती करत
पुढे 7 निरनिराळ्या प्राथमिक अवस्थांच्या तुलनेत सरळ सरळ अचेतन गाढ निद्रेपासून म्हणजेच परात्पर परब्रह्म अवस्थेपासून त्या अवस्थेपर्यंत जेथे तो पूर्ण चेतना प्राप्त करतो, म्हणजे ईश्वराची मनुष्य रूपातली अवस्था जिथे तो पूर्ण चेतना प्राप्त करतो, म्हणजे ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारा मनुष्य योनीत ईश्वराने पदार्पण करणं आणि पूर्णतः उघड्या डोळ्यांनी जागा होतो, म्हणजे इथे त्याचं स्वप्न ईश्वराचं संपलं आणि तो जागा झालेला आहे. कुठे? जेव्हा ईश्वर मनुष्य योनीमध्ये प्रवेश करतो किंवा मनुष्य योनी म्हणजे त्याचं स्वप्न संपलेलं आहे. इथे आता त्यांनी पूर्ण चेतना प्राप्त केली. आधी तो अचेतन होता, आता त्याने अर्धचेतन होता. सृष्टीच्या प्रारंभापासून तर मनुष्य योनीपर्यंत ईश्वर अचेतन होता, अर्धचेतन होता. मनुष्य योनीत तो पूर्ण चेतन झाला. आता तिथे काय आढळतं की ही जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे ती भरपूर सचेत ईश्वराचे तादात्म्य. आता पूर्ण त्यांनी चेतना प्राप्त केली ईश्वराने, पण त्याचं तादात्म्य जे आहे, एकरूप तो ईश्वर ह्या सृष्टीचं नाटक जे आहे, ह्या सृष्टीच्या प्रत्येक जड सजीवांशी तो एकरूप होतो. जेव्हा तो वनस्पती असतो तेव्हा तो समजतो मी वनस्पती आहे, त्याच रूपाशी तादात्म्य होतो. तसंच किडा, पक्षी, मुंगी, जलचर, पशु, प्राणी ह्या सगळ्या रूपात तो त्या रूपाशी एकरूप होतो की मी म्हणजे पशु आहे, मी म्हणजे प्राणी आहे. असं केल्यानंतर शेवटी तो मनुष्याशी एकरूप होतो आणि मनुष्याशी त्याचं तादात्म्य होतं. आता इथे एक पुरवणी आहे, सुंदर आहे, खूप शॉर्ट आहे, पण फार छान आहे, महत्वाची आहे. ती पेज नंबर 345 ची पुरवणी आपण घेऊया की 5 आध्यात्मिक तथ्य. हे फार महत्वाचं आहे. काल बऱ्याच जणांनी कानपूरच्या कार्यक्रमात ऐकलं असेल 7 रियालिटीज, 7 तथ्य, 7 मूलभूत यथार्थ वास्तविक असली तथ्य काय ते बाबांनी सांगितलेलं आहे. त्या म्हणजे एक प्रकारच्या बाबांच्या आज्ञाच आहेत. आणि इथे आता 5 आध्यात्मिक तथ्य आपण बघूया. त्याआधी विजया गुजर यांचा काय प्रश्न आहे ते घेऊया. जय बाबा विजया. विजया गुजर. मी थोडंसं रेकॉर्डिंग इथे थांबून पुन्हा चालू करते, कारण मला माहित नाही ते व्यवस्थित होतंय की नाही होत आहे. विजया गुजर, जय बाबा. जय बाबा विजया गुजर, तुमचा प्रश्न आहे का काही? चुकून झाला. बरं बरं, अच्छा. खुजे भाऊ, हां ठीक आहे. तर मी इथे रेकॉर्डिंग थांबवलं होतं, मी जरा पुन्हा स्टार्ट करते. जय बाबा. पण ते होतच नाही आता, माहित नाही झालं. जय बाबा. विजया गुजरचा हँडरेज होता, पण त्या मला वाटतं चुकून झाला असावा, त्या काही रिस्पॉन्ड करत नाही. आपण पुढे जाऊ. आता ही जी 5 आध्यात्मिक तथ्य आहे, खूप सुंदर आहे, उत्तम आहे आणि अगदी बाबा कधी पण सांगायचे ते टू द पॉइंट आणि सोप्या साध्या शब्दात सांगायचे. हे गॉड स्पीक्स हे सुफिझम ओरिएंटेड वाल्यांनी केलेलं आहे, म्हणून ते क्लिष्ट झाले. बाकी बाबांची स्वतःची पुस्तकं आणि हे बघू तर अत्यंत सुंदर, स्वच्छ. ह्यामुळे पुरवणी जेव्हा पण आपण वाचतो ती सोपी असते, कारण ते बाबांचे शब्द ॲज इट इज आहे. एनिवे, आता ही 5 आध्यात्मिक तथ्य कोणती आहे? पहिलं, सामान्य मानव प्राणी मनुष्य म्हणून स्वतःला प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. म्हणजे काय? आपण मनुष्य म्हणून नाही, म्हणजे आपण जेव्हा बघतो, आता मी बघणार तर मी खुजे भाऊ आहेत, मीनाताई आहे, ह्यांना सगळ्यांना बघते मीनाताई म्हणून बघते. मी त्यांना ईश्वर म्हणून बघते का? नाही. पण वास्तव काय आहे की त्यांच्यामध्ये ईश्वर आहे, म्हणजे त्या ईश्वर आहे. इथे दिवाकर जुन्नेवार भाऊ आहे, सुरेश खुजे आहे. आपण त्यांना काय माणूस म्हणून बघतो, आपण त्यांना ईश्वर म्हणून बघत नाही. पण हे तथ्य आहे. आपण सगळे सामान्य आहोत. सगळे सामान्य प्राणी एकमेकाला जेव्हा माणूस म्हणून बघतात, समजा आपल्या जागी सद्गुरू असेल तर तो मॅन गॉड आहे, मग तो आपल्या प्रत्येकाला आपण माणूस म्हणून बघत नाही, तर ईश्वर म्हणून बघतो. 6व्या भूमिकेतला साधक आहे,
त्याला आपल्या प्रत्येका ठाई ईश्वरच दिसेल, माणूस दिसणार नाही. म्हणजे आपल्यातला ईश्वर स्वतःला माणूस म्हणून सगळ्यांमध्ये बघतो, प्रत्येकात बघतो तो, पण माणूस म्हणून बघतो. माणूस जेव्हा बघतो तेव्हा माणूस म्हणून तो सर्वात स्वतःला पाहतो. सॉरी. दुसरं आध्यात्मिक तथ्य. थँक्यू धन्यवाद भाऊ. ज्याला समजेल त्याला माझी एक विनंती आहे की इथे इतकं छान त्यांनी देऊन ठेवलेलं आहे, तुमचा मोबाईल असो लॅपटॉप असो, तिथे रिॲक्शन्स म्हणून आहेत, 4-5 आहेत तिथे. बदाम आहे, अंगठा आहे, ते काय आहे दुसरं माहित नाही, टाळ्या वाजवणारं आहे, हसणारं आहे, समजलं नाही, आश्चर्य आहे, कळलं नाही तर अशी पण एक खूण आहे, म्हणजे मग काय बा हे सांगतात मला कळलं नाही. तर त्या काहीतरी त्यातला वापर करा, म्हणजे मला तुमच्या रिॲक्शन्स कळतील की कितपत चाललंय. सॉरी. 6व्या भूमिकेतील जय बाबा रवींद्र ठोसर, जय बाबा. 6व्या भूमिकेतील पीर मनुष्य म्हणून ईश्वराला प्रत्येकात आणि सर्वात बघितलं. पहिलं माणूस म्हणून आपण सगळे एकमेकाला माणूस म्हणूनच बघतो, सगळ्यांमध्ये आपल्याला माणूस दिसतो, कारण माणसं आहे. आपण सगळ्यांना माणूस म्हणून बघतो, जनावराला जनावर म्हणून बघतो, जलचरला जलचर म्हणून बघतो, पक्षाला पक्षी म्हणून बघतो. आपण कधीही त्या पक्षामध्ये ईश्वर बघत नाही. पण बाबा सांगतात त्या पक्षात, त्या किडामुंगीत, त्या जलचरमध्ये सगळ्यात मध्ये ईश्वर आहे आणि सगळा तो एक आहे, आपण कुणीही भिन्न नाही. तर ही एकत्वाची जी जाणीव आहे ती जाणून बुजून समजून स्वतःत रुजवली पाहिजे, वाढवली पाहिजे. तेव्हा आपोआप ते एकमेकांचा राग करणं. हा ओके इंदुताई, जय बाबा. 345 नंबर पहा, मला यांचं हे फार आवडतं. 345, कारण ही पुरवणी आहे. या 5 तथ्य झाले की आपण परत पहिल्या पानावर जाऊ आणि मी नंतर परत नंबर सांगते. जर विसरले तर असं आठवण करून द्या. आय एम सो सॉरी. पाणी पण थंड घेऊन बसलं, गरम नाही. तेव्हा जो 6व्या भूमिकेतला आहे त्याला आपण काय म्हणतो, पीर म्हणतो. 5व्या भूमिकेतला वली म्हणतात किंवा संत म्हणतात 5व्या भूमिकेतला. तर 6व्या भूमिकेतला काय अवस्था असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 6व्या भूमिकेत तो ईश्वराला प्रत्यक्ष बघतो. म्हणून जेव्हा 6व्या भूमिकेमधला माणूस म्हणून प्रत्येकामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवामध्ये ईश्वराला बघतो. त्याला सगळीकडे ईश्वरच दिसतो, सगळ्यांमध्ये. आता त्याला दिवाकर जुन्नेवार भाऊ माणूस म्हणून, मीनाताई माणूस म्हणून, सुरेश भाऊ माणूस म्हणून नाही दिसणार. तर त्यांच्यात त्या प्रत्येकाला आपण जेवढे येते जेवढ्यांना तो बघतो, मग तो किडा असो, माकड असो, मांजर असो, कुत्रा असो, त्या सगळ्यामध्ये त्याला ईश्वर दिसतो. म्हणून बाबांनी हे आध्यात्मिक तथ्य आहे, वास्तव आहे की 6व्या भूमिकेतला पीर मनुष्य म्हणून प्रत्येकामध्ये ईश्वरालाच पाहतो. किती सुंदर अवस्था असेल ती. पुढचं आध्यात्मिक तत्व 3. 7व्या भूमिकेतील मजून ईश्वर म्हणून स्वतःला प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. आता इथे 3 महत्वाचे मुद्दे आहेत एका वाक्यात. मजूर म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ईश्वर साक्षात्कारानंतरही ज्याला स्वतःच आणि सृष्टीचं भान येत नाही, त्यात तो स्वतःला पूर्ण हरवून बसतो, तो म्हणजे मजूर. म्हणजे 7वी पायरी तर मिळाली त्याला, 7व्या भूमिकेत तो गेला, पण तिथला ईश्वर साक्षात्कार सचेत नाही, त्याला चेतना नाहीये देहाची आणि विश्वाची. तो म्हणजे मजूर. त्याला ह्या सृष्टी प्रित्यर्थ काही कर्तव्य नसतं, काही काम नसतं. तो त्या अनंत आनंद अवस्थेचाच फक्त अनुभव घेतो. तर असा आतापर्यंत काय बाबांनी पहिल्यात काय सांगितलं, सामान्य मानव प्राणी मनुष्य म्हणून. 6व्या भूमिकेतला पीर सुद्धा मनुष्य आहे आणि तो मनुष्य म्हणूनच अनुभव घेतो. असं का? कारण 6व्या भूमिकेपर्यंत द्वैताचं राज्य आहे, मायेचं राज्य आहे, म्हणून तिथे अजून तो माणूसच आहे.
सातव्या भूमिकेत तो खरा ईश्वर होतो आणि ईश्वर म्हणून स्वतःचा अनुभव घेतो. आणि म्हणून इथे दुसरं महत्वाचं आहे, बाबांनी सांगितलं सातव्या भूमिकेतील मजहूब ईश्वर ईश्वर म्हणून, तो ईश्वर आहे आणि तो ईश्वर म्हणून स्वतःला प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. तो प्रत्येकामध्ये स्वतःलाच पाहतो. त्याला कुठेही दुसरीकडे ही माणसं, वेगवेगळी माणसं दिसत नाहीत. तर सगळ्यांमध्ये त्याला ईश्वर दिसतो, स्वतः दिसतो. हा फरक आहे मुख्य 6व्या आणि 7व्या भूमिकेमध्ये. 6व्या भूमिकेतलाही ईश्वराला बघतो, पण तिथे द्वैत कायम आहे. तो स्वतःला ईश्वरापासून वेगळं समजतो. ईश्वर वेगळा आहे, मी वेगळा आहे, असं तो समजतो तिथे. आणि मग तो प्रत्येकामध्ये तिथे ईश्वराला बघतो. पण 7व्या भूमिकेत तो स्वतः ईश्वर बनतो. आणि ईश्वर बनल्यानंतर तो प्रत्येकामध्ये, त्याला माहिती आहे मी म्हणजे ईश्वर, आणि मग तो स्वतःला प्रत्येकामध्ये बघतो. हा महत्वाचा फरक आहे. आता पुढचं आध्यात्मिक तथ्य 4, कुतूब. पहिलं आध्यात्मिक तथ्य काय बघितलं? सामान्य मनुष्य. दुसरं 6व्या भूमिकेतला पीर. तिसरं 7व्या भूमिकेतला मजहूब. आता चौथं कुतूब म्हणजे सद्गुरू. म्हणजे कोण? की 7व्या भूमिकेतल्या पुढची पायरी. म्हणजे काय? की 7व्या भूमिकेत त्यांनी मी म्हणजे ईश्वर हे त्यांनी मूळ स्वरूप स्वतःचं जाणलं. त्याला तो गेला. हे अंतिम लक्ष प्रत्येकाचं असतं, ते त्याने प्राप्त केलं. म्हणजे ईश्वर साक्षात्कार झाला. आता ईश्वर साक्षात्कारामध्ये तीच त्याची चेतना जी पूर्ण विकसित झाली होती, मानवी चेतना आता दैवी चेतना बनते. आणि कुतूब झाल्यानंतर म्हणजे सद्गुरू झाल्यानंतर तीच दैवी चेतना अमर्याद चेतना बनते. हा चेतनेतला फरक आहे. कठाळे काकांनी मागे विचारलं होतं तो सुंदर प्रश्न, की माणसात तर पूर्ण चेतना विकसित झाली, आणखी विकसित व्हायचं काय राहिलं? तर ती मानवी चेतना आहे, मायेची चेतना आहे, संस्कारित चेतना आहे. आता कुतूब झाल्यानंतर त्याची चेतना 7व्या पायरीमध्ये त्याची चेतना दैवी होते, आणि कुतूब किंवा सद्गुरू झाल्यावर तीच चेतना अमर्याद चेतना होते. ही कुठून आणली जाते का? हा एक महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. चेतना कुठूनही निर्माण किंवा आणली जात नाही, ती स्वभावतः त्याच्यात होतीच, कारण तो अमर्याद ईश्वर आहे. परात्पर परब्रह्म असला, अचेतन असला, तरी ती चेतना गाढ निद्रेत आहे, सुप्त आहे. जसं सृष्टी निर्माण झाली, जीव आला, तशी ती मर्यादित रूपात चेतना आली, आणि ती मर्यादित चेतना हळूहळू उत्क्रांतीच्या रूपातून विकसित होत मनुष्यात पूर्ण विकसित झाली. आता ती मर्यादित चेतना तीच चेतना, ती कुठून उसने आणलेली नाही, बाहेरून आलेली नाही. ती कुतूब अवस्थेत अमर्याद झाली. आता चौथं तथ्य बाबा सांगतात, कुतूब ईश्वर मनुष्य म्हणून स्वतःला एकाच वेळी प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. आता एकाच वेळी प्रत्येकात आणि सर्वात हे सगळीकडे कॉमन आहे. बघण्याचा नजरिया बदलला का? कारण चेतना बदलली. आधी मानवी चेतना होती, मग 6व्या भूमिकेतली चेतना मनोचेतना होती, 7व्या भूमिकेतली चेतना दैवी चेतना होती. आता कुतूब अवस्थेतली चेतना अमर्याद चेतना आहे. त्यामुळे 7व्या भूमिकेत तो काय करतो? 7व्या भूमिकेतला ईश्वर म्हणून स्वतः ईश्वर आहे. तो ईश्वर म्हणून सगळ्यांमध्ये स्वतःला बघतो. आता कुतूब अवस्थेतला म्हणजेच मॅन टू गॉड, मनुष्य ते ईश्वर, मनुष्याचा जो ईश्वर झाला, ही सद्गुरूची अवस्था. तिथे बघा बरं का किती सुंदर बाबांनी सांगितलंय, कुतूब ईश्वर मनुष्य म्हणून आहे की नाही. तो ईश्वर आहे, तरी तो मनुष्य देहातला ईश्वर आहे. मनुष्य देहात त्याने ते प्राप्त केलेला अनुभव आहे, ईश्वरत्व प्राप्त केलेलं आहे. म्हणजे त्याच्या आतला जो ईश्वर आहे, तिथे त्याने स्वतःला पूर्ण चेतनेसह ओळखलं. ती अमर्याद चेतना सुद्धा त्याने प्राप्त केली, जी ईश्वराची चेतना आहे, मूळ चेतना. ती प्राप्त केल्यावर तो अजूनही देहात आहे, त्याला सृष्टीचं आणि देहाचं भान आहे. म्हणून कुतूब अवस्थेमध्ये ईश्वर मनुष्य म्हणून स्वतःला प्रत्येक वेळी
दरवेळी प्रत्येकामध्ये आणि सर्वात पाहतो. सगळ्यांच्या ठाई तो मनुष्य म्हणून ईश्वराला सगळ्यांच्या ठाई सतत पाहतो, एकाच वेळी पाहतो. हे चौथं आध्यात्मिक तथ्य आहे. आता पाचवं आणि शेवटचं आध्यात्मिक तथ्य, अवतार. आणि तुम्हाला वाटेल सद्गुरू नंतर काय, आता अवतार तो मॅन टू गॉड आहे. अवतार काय आहे, गॉड टू मॅन आहे. अवतार म्हणजे सद्गुरू म्हणजे माणसाचा जो अमर्याद चेतना प्राप्त करून झाला तो सद्गुरू. आणि जेव्हा ईश्वर स्वतः, तो अमर्याद एकमेव ईश्वर स्वतः जेव्हा मानव रूपात म्हणजे जो अमर्याद आहे तो स्वतःला मर्यादित करून घेतो, मनुष्य देहात जेव्हा अवतरतो तो अवतार सृष्टीच्या कल्याणासाठी. संभवामी युगे युगे 700 ते 1400 वर्षांनी असा अवतार दरवेळी येतो. प्रथम अवतार म्हणजे गणेश. हे सगळं बाबांनी सांगितलेलं आहे. तर अवतार जेव्हा ईश्वर व मनुष्य म्हणून एकाच वेळी तो मनुष्य आणि ईश्वर, गॉड टू मॅन. सद्गुरू काय आहे, मॅन टू गॉड. आणि अवतार काय आहे, गॉड टू मॅन. तर हा असा अवतार ईश्वर व मनुष्य म्हणून स्वतःला एकाच वेळी सर्वात आणि सर्व वस्तू पाहतो. सायमल्टेनियसली, एकाच वेळी सगळ्यांमध्ये तो स्वतःला पाहतो आणि सर्व वस्तूत पाहतो. याच्या आधी काय दिलं, सर्वात पाहतो. आता इथे दिले सर्व वस्तूत, म्हणजे दगड, माती, धोंडे, धातू. विजया, विजर आणि विभा इंडे, तुम्हाला प्रश्न आहेत का? कारण तुम्ही हँड रेज करताय, मगाशी नाही विचारलं. नाही नाही ताई, चुकून झाला. काय हरकत नाही. जय बाबा विभाताई, ठीक आहे. असेल तर विचारा, संकोच करू नका. आपण सगळे सारखेच आहोत. वी आर सेलिंग इन द सेम बोट. सगळे माणूस आहे, सगळे ईश्वर आहे, पण माणसाच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले ईश्वर आहेत. हो नाही, ठीक आहे. जय बाबा. तर पाचवी तथ्य हे आहे की अवतार ईश्वर व मनुष्य म्हणून स्वतःला एकाच वेळी सर्वात आणि सर्व वस्तू. हे 5 आध्यात्मिक तथ्य. म्हणजे जर तुम्ही विचारलं की आध्यात्मिक तथ्य काय आहे, जसं मनीषाने मला परवा विचारलं की व्हॉट इज दिस 7 रियालिटीज, आय वॉन्ट टू नो. तसं एखाद्याने विचारलं की आध्यात्मिक तथ्य काय आहे, तर पहिलं म्हणजे माणूस स्वतःला माणूस म्हणूनच सगळ्यात पाहतो. दुसरं म्हणजे 6व्या भूमिकेवरचा, तिसरं म्हणजे 7व्या भूमिकेवरचा, नंतर सद्गुरू आणि नंतर अवतार. अवतार म्हणजे गॉड टू मॅन आहे, म्हणजे तो ईश्वर आहे. म्हणून तो एकाच वेळी सायमल्टेनियसली. याच्या आधी 4 ह्याच्यात काय झालं, आयलं त्यांनी मनुष्य म्हणून अनुभवला, नंतर मनुष्य अनुभवला, मग ईश्वराने ईश्वर म्हणून स्वतःला अनुभवलं. पण अवतार मध्ये ईश्वर आणि मनुष्य दोन्ही म्हणून त्यांनी एकाच वेळी स्वतःचा अनुभव तो सगळ्यांमध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये घेतो. थँक्यू डोंटे भाऊ. आता कमिंग बॅक टू पेज नंबर, ओके. आता आपण हे पुरवणी वाचली, हे मेहर बाबांनी दिलेलं आहे. 5 आध्यात्मिक तथ्य सुंदर आहे. आता आपण पान नंबर 181 वर परत आलो आपल्या मूळ लेक्चरकडे. आपण पुरवणी वाचली, 18 नंबरची पुरवणी वाचली. आपण जिथे जिथे संदर्भ त्या गोष्टीचा आहे तिथे तिथे ती वाचून मग आपण पुढे लेक्चर कंटिन्यू करतो. आता पेज नंबर 181. हा ठीक आहे. थेट अचेत अवस्थेपासून, अचेत अवस्था म्हणजे कोणती, बियॉन्ड गॉड स्टेट, महानिद्रावस्थेशी तुलना केली असताना, म्हणजे कोणती की गाढ निद्रेमध्ये ईश्वर आहे. मानवावस्थेत परिपूर्ण चेतना प्राप्त करीपर्यंत स्थूल जगताचा अनुभव घेणाऱ्या, पूर्ण उन्मिलित म्हणजे उघडलेले नेत्र म्हणजे डोळे, पूर्ण उन्मिलित नेत्र असलेल्या मनुष्याशी तुलना केली असताना तो ईश्वर एकसंघ, अविभाज्य, अपरिमित, निराकार व शाश्वत रीतीने सर्वव्यापी असतो. कसा असतो, सर्वत्र आहे. तो तोडला जाऊ शकत नाही, तो विभाजता येत नाही, तो एकसंध आहे. ईश्वर एकच आहे.
तुम्ही कुठल्याही ईश्वराचं नाव घ्या, ते त्या ईश्वरालाच पोहोचणार. त्यांनी काही सांगितलं दुसऱ्या गुरूंकडे जाऊ नका, देवांकडे जाऊ नका, ह्याला कारण आहे. ते कारण आपण स्वतः आहोत. कारण आपली ऊर्जा माणूस म्हणून लिमिटेड आहे, सीमित आहे, मर्यादित आहे. 17 ठिकाणी गेल्यानंतर ती ऊर्जा विभाजली जाते आणि एकाच ठिकाणी जर आपण आपली भक्ती, भाव ठेवला, समर्पित केला, तर तिथनं जर आपल्याला बेनिफिट मिळतात, फायदा मिळतो आध्यात्मिक, भौतिक, तो भरपूर मिळतो. पण तीच मर्यादित ऊर्जा 100 ठिकाणी जर व्यापली गेली, इकडे देवाला जा, हा सण कर, तो वार कर, तर ती विभाजली जाते आणि त्याचा तो फायदा होत नाही. वास्तविक ईश्वर जेव्हा कृष्णाने सांगितलं, की कोणी दुसरी पूजा अर्चा करू नका, दुसऱ्या देवांना भजायचं नाही, त्यावेळी इंद्राची पूजा असायची. इंद्राला पूजायचं नाही. आपण तर बघितलं इंद्रपण म्हणजे फक्त तिसरी अवस्था आहे. तर तेव्हा कृष्णाचं काही इतर देवांशी वैर होतं का? नाही. बाबांनी सांगितलं इतर काही करायची गरज नाही. मी परमात्मा आहे. मी एकमेव आहे. फक्त मला तुम्ही फॉलो करा. माझ्या आठवण करा, माझ्यावर प्रेम करा. का? आपल्यासाठी. कारण एका ठिकाणी आपला फोकस झाल्यानंतर आपल्याला त्या ऊर्जेतून अपरिमित फायदा होतो म्हणून. तर इथे जे बियॉन्ड गॉड स्टेट आहे, तिथे काही अचेतन आहे, त्याला ईश्वर म्हणून ईश्वराचं भान नाही. असापासून त्या माणसाच्या भूमिकेपर्यंत, म्हणजे जिथे पूर्ण चेतना विकसित होते तिथपर्यंत तो एकसंघ आहे ईश्वर. खरे तर आपल्याला हे दिसतंय, हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, मी वेगळे आहे, पण हा भास आहे. कारण आपल्या स्वप्नातल्या गोष्टींना जसा काहीही अर्थ नसतो, त्यातलं काही शिल्लक राहतं का? स्वप्नातलं स्वप्न आहे, ते खरं असतं का? उघडल्यावर, डोळे उघडल्यावर काय शिल्लक राहतं? काही नाही. अगदी तसंच ही सृष्टी हे ईश्वराला पडलेलं महास्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये तो ईश्वर हे सगळे किरदार आपले अदा करतो. खरं ते वास्तव नाहीये. हे असं समजून समजणार नाही. तरी बाबांनी इतकं उत्तम उदाहरण दिलं, की आपलं स्वप्न आणि गाढ झोप याची त्याला कंपेअर केलं, की आपल्याला त्याची थोडी कल्पना येईल. कल्पना करायची ती. तर असा जो सर्वव्यापी आहे, सगळ्यात व्यापलेला आहे, अनंतत्वाने शाश्वत आहे, तो कधी मरत नाही, तो कधी जन्मत नाही, तो कधी दुभाषला जात नाही, विभाषला जात नाही, असा ईश्वर एकमेव आहे. परंतु ईश्वराची ती सर्वव्यापी व अपरिमित प्रकृती आहे, की जी जाणीवपूर्वक व अजाणतेपणी त्याचे शाश्वत दैवी अस्तित्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एकूण एक सर्व अवस्थात व सर्व रूपात त्यांच्याच रूपांच्या अभिव्यक्तीद्वारा व्यक्त करते. आता इथे गॉड स्पीक्स कसं वाचायचं हे मी थोडंसं सांगायचा प्रयत्न करते. बघा समजलं कोणाला तर, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी लगेच बघा, पान 181 वर किंवा ग्रुपमध्ये बघू शकता. आता 4 ओळींचं हे एकच वाक्य आहे. असं वाचलं तर काहीच डोक्यात प्रकाश पडत नाही, बरोबर? आता आपण काय करायचं, मधले जे ऍडजेक्टिव्ह आहेत विशेषण, त्याला थोडा वेळ बाजूला काढू. ते बाजूला काढल्यावर वाक्य काय होतं? ईश्वराची ती सर्वव्यापी प्रकृती आहे, जी त्याचे शाश्वत दैवी अस्तित्व एकूण एक सर्व अवस्थात सर्व रूपात त्याच्याच रूपांच्या अभिव्यक्तीद्वारा व्यक्त करते. आता कळलं? सिंपल झालं. म्हणजे काय? की जी ईश्वराची प्रकृती कशी आहे? शाश्वत आहे, सर्वव्यापी आहे, विभाजता येत नाही, अशी जी त्या ईश्वराची मूळ प्रकृती आहे, त्याचं जे शाश्वत, खंडित न होणारं, नष्ट न होणारं जे दैवी अस्तित्व ईश्वराचं आहे, तेच सगळ्यांठायी भरलेलं आहे, व्यापलेलं आहे. इतकं ते साधं सरळ सोपं आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे, आपण जेव्हा म्हणतो जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वर आहे, हो की नाही? ईश्वर सर्वत्र भरलेला आहे, ईश्वर सर्व व्याप्त आहे, ईश्वर सर्व ठिकाणी आहे. याचा अर्थच हा, की ह्या प्रत्येक जीवमात्रात वस्तूमध्ये सर्वांच्या ठायी ईश्वरच आहे. ईश्वराशिवाय दुसरं काही नाहीच आहे. सर्वत्र ईश्वर भरलेला आहे, तो सर्व व्याप्त आहे. आणि ह्या सगळे जे माणूस, मनुष्य, दगड, धोंडे, धातू, हवा, पाणी हे सगळं दिसतं, या सगळ्या रूपांमधून तो ईश्वर अभिव्यक्त होतो, प्रगट होतो.
ह्या वेगवेगळ्या माध्यमातून तो स्वतःला प्रगट करतो. इतकं सोपं साधं आहे. तर हे जे बाबा म्हणतात, ट्राय टू सी मी ॲज आय एम. डोकं चक्र होऊन जायचं का ॲज आय एम म्हणजे कसं असेल, कसं असेल? पण नाही, वी लाइक बाबाज दिस फॉर्म ओन्ली असंही दुसरं मन सांगायचं. तर हे जे त्यांचं सर्वव्यापी रूप आहे, की प्रत्येकामध्ये बाबांना, ईश्वराला बघायला तुम्ही शिका, असं बाबा सांगतात. ते जेव्हा म्हणतात, की ट्राय टू सी मी ॲज आय एम, याचा अर्थ की ते जसे आहेत. कसे आहेत? अमर्याद अस्तित्व आहे, शाश्वत अस्तित्व आहे, पण ते दैवी अस्तित्व आमच्या सगळ्याच्या रूपातून ते अभिव्यक्त झालेलं आहे. म्हणजेच त्या हवा, पाणी, दगड, धातू, पशु, पक्षी सगळ्यांमध्ये आपण त्यांना ईश्वर म्हणून जेव्हा बघू, तेव्हा ते त्यांचं खरं रूप आपण बघायला शिकलो, असं म्हणता येईल, असं मला वाटतं. पुढे हे खूप सुंदर आहे. उत्क्रांत सॉरी उत्क्रांतीची समग्र प्रक्रिया ही ऐकायला येते ना? हो लाईट गेले होते इथे मध्ये, माहित नाही फक्त सॉरी. उत्क्रांतीची समग्र प्रक्रिया ही मूळ अपरिमित लहरीची निरपवादपणे उत्स्फूर्त फलनिष्पत्ती होय. ही सगळी जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, पाषाणपासून पशु मानुष्यापर्यंत, ही काय आहे? ती जी मूळ लहर ईश्वराला आली, स्वतःला जाणून घेण्याची, कोहम, कारण तो अचेतन आहे. गाढ झोपेत त्याला माहित नाही की मी ईश्वर आहे. आणि त्या बियॉन्ड गॉड स्टेटमध्ये जे त्याला प्रश्न पडला की मी कोण आहे, त्या प्रश्नाचं म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची जी लहर त्याच्यात उत्पन्न झाली, त्या लहरीच्या फलस्वरूप ही उत्क्रांती निर्माण झाली. ही सृष्टी त्या लहरीमुळे निर्माण झाली, ही त्याची फलनिष्पत्ती होय. ही सृष्टी, ही सगळी उत्क्रांती म्हणजे त्या लहरीचं फळ आहे. म्हणजे ती लहर ही जन्मदायी झाली, म्हणजे ती लहर माता झाली. ती ईश्वराची मूळ लहर या संपूर्ण सृष्टी आणि सगळ्या उत्क्रांतीची माता झाली, असं दुसऱ्या शब्दात. जी लहर पुढे बाबा सांगतात, जी लहर, आता आपण पान नंबर 182 वर जातो. जी लहर अचेतन ईश्वरात त्याच्या शाश्वत आणि अपरिमित अस्तित्वासंबंधी सचेतन होण्यासाठी उसळत होती. ही लहर कशी होती? तो जो, ही जी अवस्था आहे ए आणि बी, त्याच्यात आता पुढे आपण बघणारच आहोत. ईश्वराची पहिली अवस्था, दुसऱ्या अवस्थेचे 3 पार्ट आहे. सध्या ग्रुपमध्ये तुम्ही वाचत पण असाल. माझी कळकळीची विनंती, प्लीज प्लीज वाचत जा. जरी आधी वाचलं असलं तरी कळू न कळू लक्ष असू नको, तुम्ही वाचत जा, ते रजिस्टर होतं माइंडमध्ये. जी लहर अचेतन ईश्वरात म्हणजे बियॉन्ड स्टेटमध्ये त्याच्या शाश्वत आणि अपरिमित अस्तित्वासंबंधी, त्याला माहित नाही की मी अपरिमित आहे, ईश्वर आहे, त्याच्याबद्दल सचेत होण्यासाठी, त्याच्याबद्दल कॉन्शियस होण्यासाठी ती उसळत होती. स्वतःला जाणून घेण्यासाठी ती लहर ईश्वरात उसळत होती. आणि पुढे आता आपण 1-2-3 लेक्चर नंतर क्रिएशन अँड कॉजेस मध्ये हे बाबांनी वेगळ्या पद्धतीने इतकं सुंदर समजावून सांगितलंय की तो एक असा चार्ट आहे, आकृती आहे, आणि ज्या 7 स्टेज आहेत, किंवा जी सूक्ष्म आहे, किंवा ऊर्जा आहे, किंवा प्राणशक्ती आहे, त्याचे 7 भाग कसे आहेत, काय फार छान सांगितलंय. ते आपण नंतर गुरुवारला बघूच. या सध्या आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. तर ही जी लहर आहे ती ईश्वरात उसळत होती स्वतःला जाणून घेण्यासाठी. व जसे विरोधाभासात्मक वाटेल की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ईश्वराच्या, अचेतन ईश्वराच्या अननभूत चेतनेला क्रमशः व्यक्त होण्यासाठी उद्युक्त केले. म्हणजे काय की हा जो ईश्वर होता तो कसा अचेतन होता, बियॉन्ड गॉड स्टेट मधला, परात्पर परब्रह्म अवस्थेत अचेतन, म्हणजे त्याला माहित नाही की मी ईश्वर आहे, कॉन्शियसनेस नाही. पण त्याच्यात ती मागाशीच आपण बघितलं, चेतना बाहेरून कुठून येत नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकात जी चेतना आहे ती ईश्वराची चेतना आहे, मूळ चेतना आहे. परात्पर परब्रह्म अवस्थेतली जी अमर्याद चेतनेतला थोडा थोडा अंश आपण घेऊन आलेलो आहे. म्हणून म्हणतात की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे.
तर ही जी अशी अमर्याद चेतना आहे ती अनुभूत अव्यक्त आहे, ती त्याच्यामध्ये आहे. आता ती जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये या चेतनेला प्रगट होण्यासाठी उद्युक्त केलं. हळूहळू स्टेप बाय स्टेप ती प्रगत झाली, प्रगट झाली. प्रकटत्व म्हणतात ना, प्रकट दिन म्हणतात, तसं हा चेतनेचा प्रगट दिन. तर ती चेतना हळूहळू प्रगट झाली. अशी चेतनेला प्रगट होण्यासाठी कुणी कुणी पुश केलं? त्या लहरीने पुश केलं. ती कशामार्फत प्रगट झाली? त्या उत्क्रांतीच्या ज्या रूपांमार्फत ती चेतना प्रकट झाली, व्यक्त झाली, बाहेर आली. जी चेतना विविध व असंख्य रूपांशी तादात्म्य करत विविध व असंख्य संस्कारांच्या क्रमाक्रमाच्या पद्धत, आता याचे वास्तविक 5 वाक्य होईल. आपण ते 5 वाक्य बनवूया, ठीक आहे. क्रमाक्रमाच्या पद्धतशीर व विकसनशील संकलन व अनुभवांच्या प्रक्रियांद्वारा अधिकतर वृद्धिंगत होत गेली. सिंपल म्हणजे काय? चेतना विकसित होत गेली, वृद्धिंगत होत गेली, वाढत गेली. कशी वाढत गेली? की वेगवेगळ्या रूपांशी तादात्म्य करत ती वाढत गेली. ते कसं? तर वेगवेगळ्या आणि असंख्य संस्कार आहेत, त्या संस्कारांच्या मार्फत ते संस्कार तिने गोळा करत क्रमाक्रमाने ती वाढत गेली. आणि ते कसं? तर त्या संस्कारांचा अनुभव घेत घेत वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारा ती चेतना वाढत गेली. एकच वाक्य आहे 5 ओळींचं, त्याला 5 वाक्य छोटे छोटे बनवायचे, म्हणजे वाचायला सोपं जातं. गॉड स्पीक्स कसं वाचायचं हे यानंतर तुम्हाला इतरांना पण समजून सांगता आलं पाहिजे. मोठं वाक्य छोटे वाक्य करा. आता ते मूळ वाक्य एकदा परत मी वाचून दाखवते बरं. अरे बाबा, मागच्या पानापर्यंत गेलेलं आहे. मी संपूर्ण मूळ वाक्य वाचून दाखवते हा. उत्क्रांतीची समग्र प्रक्रिया ही मूळ अपरिमित लहरीची निरपवादपणे उत्स्फूर्त फलनिष्पत्ती होय, जी लहर अचेतन ईश्वरात त्याच्या शाश्वत व अपरिमित अस्तित्वासंबंधी सचेतन होण्यासाठी उसळत होती. व जसे विरोधाभासात्मक वाटेल की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ईश्वराच्या अचेतनेने ईश्वराच्या अननुभूत चेतनेला क्रमशः व्यक्त होण्यासाठी उद्युक्त केले, जी चेतना विविध व असंख्य रूपांशी तादात्म्य करीत व विविध व असंख्य संस्कारांच्या क्रमाक्रमाच्या पद्धतशीर व विकसनशील संकलन व अनुभवांच्या प्रक्रियांद्वारा अधिकतर वृद्धिंगत होत गेली. हे ते एक वाक्य. आता या वाक्यातून आपल्याला काय कळलं? वाक्य तोडून तोडून वाचायचं. एका वाक्याचे 10, 15, 20 वाक्य करायचे, एक छोटे छोटे वाक्य करायचे आणि समजून घ्यायचं की ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी, ही सगळी उत्क्रांती ही त्या मूळ लहरीची फलनिष्पत्ती आहे. ईश्वरात जी चेतना होती ती अमर्याद चेतना होती, ती अप्रगट होती. मग त्या चेतनेला या लहरीने उद्युक्त केलं. मग ती चेतना हळूहळू विकसित केली. वेगवेगळ्या रूपांमार्फत वेगवेगळ्या माध्यमांद्वारा तिने संस्कार गोळा केले आणि त्या संस्कारांच्या अनुभवातून ती चेतना विकसित होत गेली. कळलं का? कुणीतरी अंगठा बिंगठा दाखवा म्हणजे मला समजेल. थँक्यू सुरेखा. जय बाबा. आपण पुढे जाऊया, ठीक आहे. आय एम ट्राईंग टू कव्हर ॲज मच ॲज पॉसिबल. तेव्हा हे असे आहे की ईश्वराची उत्क्रांत होणारी चेतना ईश्वराच्या उच्चतर प्रकारच्या रूपांच्या अवस्थांच्या तादात्म्याला, थोडक्यात काय की ही जी चेतना आहे ती उत्क्रांत होणारी, विकसित होणारी जी चेतना आहे ती वेगवेगळ्या पण कसे हळूहळू वाढलेले उत्क्रांत होणारे अधिक उच्चतर म्हणजे मोठे मोठे रूप, किडामुंगीपासून मनुष्यापर्यंत मोठमोठं जशी चेतना विकसित होत जाते तसं तसं रूप मोठं होत जातं आणि तिथपर्यंत ते रूप बदलत जातं, जिथपर्यंत ते रूप म्हणजे ईश्वराची प्रतिमा तयार होत नाही, म्हणजे मनुष्याची प्रतिमा तयार होत नाही, तोपर्यंत ते रूप बदलत जातं. ईश्वराचे हे तादात्म्य आळीपाळीने साहचर्यांच्या आणि असाहचर्यांच्या बाह्यतः अनंत शृंखलेला किंवा
तथाकथित रूपांच्या व प्राण्यांच्या जन्म आणि मृत्यूंना निर्माण करते. वाक्य पुढे पण आहे, पण इथे थांबूया. इथे जन्म आणि मृत्यू मीनाताई, तुमचा प्रश्न आपण घेऊया, एवढा पॅरेग्राफ संपला. इथे जन्म मृत्यू बद्दल सांगितलेलं आहे. हा जो ईश्वर उत्क्रांतीच्या काळातला प्रत्येक रूपातला, जीवाच्या रूपातला जो ईश्वर आहे, तो काय करतो? आळीपाळीने त्या त्या रूपाशी एकरूप होतो. मी म्हणजे किडा, मुंगी, माकड, माणूस जे आहे. आणि काय करतो? त्या त्या रूपाशी तो साहचर्य करतो, एकरूप होतो, तादात्म्य पावतो आणि असाहचर्य करतो. म्हणजे त्या रूपाशी असलेलं त्याचं साहचर्य तो संपवतो. आता मी हा देह आहे, मी मरणार. आता मी या देहाशी साहचर्य केलं, मी म्हणजे समजते की मी हा देह. जेव्हा मी मरणार म्हणजेच मी या रूपाशी असलेलं साहचर्य संपवणार, मी ह्या देहाशी एकरूपत्व होणं संपवणार. म्हणजेच साहचर्य करणं आणि न करणं म्हणजे काय आहे? जन्म आणि मृत्यू. साहचर्य करणं म्हणजे जन्म, असाहचर्य करणं म्हणजे मृत्यू. अशा पद्धतीने जेव्हा विविध रूपातून तो ईश्वर वेगवेगळ्या रूपांशी एकरूप होतो आणि ते एकरूपत्व खंडित करतो, म्हणजे जन्म मृत्यूचा ज्या अनंत शृंखला आणि साखळ्या आहेत आणि तथाकथित ज्याला आपण त्या त्या प्राण्याचा जन्म किंवा मृत्यू म्हणतो, ते निर्माण करतो. कशासाठी? ती त्याची चेतना विकसित होण्यासाठी. जी रूपे व प्राणी शून्यत्वात घडणे, प्रतिपादित होणे व नष्ट होणे, संस्कारांचा वारसा पाठीमागे सोडत चालू ठेवतात. ही रूप काय करतात? उत्क्रांतीच्या काळातली ही सगळी रूप ती काय करतात? शून्यत्व आहे, म्हणजे ही सृष्टी म्हणजे शून्य आहे, कारण ते स्वप्न आहे. पण त्या शून्यात ते घडतात, म्हणजे जन्म होतो, प्रतिपादित होतात म्हणजे जीवन जगतात, आणि नष्ट होतात म्हणजे मृत्यू पावतात. ही ती तीन गोष्ट आहेत: शून्यत्वात घडणे, प्रतिपादित होणे आणि नष्ट होणे. आपली मायभाषा, मातृभूमी मराठी आहे, म्हणून आपण मराठीतलं वाचतो. आपण इंग्लिश वाचूनही मराठीत सांगू शकलो असतो, पण हे समजायला सोपं आहे. तेव्हा आपण शून्यत्वात घडतो म्हणजे ह्या स्वप्नात घडतो, कारण सृष्टी हे स्वप्न आहे, हे आधी बाबांनी सांगितलं. मग पुढे ते सांगतात की शून्यत्वात घडणे, प्रतिपादित होणे म्हणजे जीवन जगणे, आणि नष्ट होणे म्हणजे मृत्यू. आणि ह्या दरम्यान आपण काय करतो? संस्कारांची निर्मिती करतो, संस्कार गोळा करतो, म्हणजेच संस्कारांचा वारसा मागेच सोडत जातो, जन्मानुजन्माचा. हे कशासाठी? की हे संस्कार पुन्हा त्या चेतनेला विकसित व्हायला मदत करतात आणि दुसऱ्या रूपाशी तादात्म्य करायला लावतात, आणि तसे ते अग्रेसर होतात, पुढे पुढे जातात. जे दुसरे रूप नष्ट झालेल्या रूपाने पाठीमागे सोडलेल्या संस्कारांनी आकारास आणलेले होते. म्हणजे पुढे जो जन्म आपण घेणार आहे, पुढे जे रूप आपण घेणार आहे, ते काय आहे? मागच्या जन्मातल्या संस्कारांचा ठसा आहे की नाही? मागे जे काही मागचा आपला जन्म असेल, मी एखादा पुरुषही असू शकेल गेल्या जन्मामध्ये, किंवा माकडही असू शकेल. मग मागच्या जन्मात मी जे काही संस्कार केलेत, त्या संस्कारांचा ठसा म्हणजे हा जन्म आहे. आता ह्या जन्मात म्हणजे जे काही आपण संस्कार गोळा करणार, त्या संस्कारांच्या अनुरूप पुढचा जन्म मिळणार. हे अशा पद्धतीने चेतनेचा विकास होण्यासाठी ही जी अनंत न संपणारी साखळी आहे ती चालूच आहे. इथे थोडंसं आपण पान नंबर 182 वर उत्क्रांतीचा हा पॅरेग्राफ घेणार आहे. त्याआधी आपण मीनाताई बोधनकरांचा प्रश्न आहे, हँड रेज आहे, तो घेऊया. एक मिनिट. जय बाबा मीनाताई बोधनकर. जय बाबा. हा, जय बाबा, बोला ताई. मला हे म्हणायचं होतं की आपले शहरी आजी होते, बाबांचे वडील हे ईश्वरांच्या शोधात होते, तर त्यांना स्वप्नात साक्षात्कार झाला की तुझ्या स्फूर्ती ईश्वर येत आहे, ते हे 7व्या भूमिकेत मोठे काही. थँक्यू. ओके मीनाताई, तुमचा प्रश्न झाला असेल तर माईक बंद कराल प्लीज, म्हणजे रेकॉर्डिंग नीट होईल आणि इतरांना पण ऐकायला येईल. मीनाताई बोधनकरांनी प्रश्न विचारलाय की शेरियाजींनी चिल्ला नाशिनी म्हणून एक हे असतं, व्रत असतं, ते चिल्ला नाशिनी. तुमचा माईक बंद करता प्लीज.
हा, थँक्यू. तर मीनाताई बोधनकरांनी विचारले की शेरियारना जिल्हा नाशिनीमध्ये जे त्यांना उपरती झाली किंवा एक घोषणा झाली असं म्हणता येईल, त्यांना जे सांगितलं गेलं दैवी की मी तुझ्या पोटी जन्माला येईल. म्हणजे काय आहे चिल्ला नाशिनी काय ते थोडक्यात पटकन समजावून घेऊ. हा 40 दिवसांचं व्रत असतं की ज्याच्यामध्ये एक स्वतःभोवती सर्कल करायचं असतं. मग तुम्ही त्यात टॉयलेट बाथरूम भरून सर्कल करा किंवा वाळवंटात, त्यांनी ते वाळवंटात केलं होतं की पूर्ण मोकळ्या जागेत एक मोठं सर्कल करून त्या सर्कलच्या बाहेर 40 दिवस पडायचं नाही अजिबात. अन्न नाही, पाणी नाही, असं ते व्रत कडक असतं. आणि पुढे पुढे त्यात भास व्हायला लागतात. आणि जे शेरियारजींनी हे व्रत केलं होतं आणि त्या व्रताच्या शेवटी शेवटी भास व्हायला लागतात. इकडे आणखीन एक उदाहरण आहे असं केलेलं, ते आपण नंतर बघू, नाही तर मोठी स्टोरी होईल. तर शेरियारजींनी जेव्हा हे व्रत केलं तेव्हा अगदी व्रताच्या शेवटी असताना त्यांनी ते सोडलं, कारण त्यांना तिथे असं घोषणा झाली, त्यांना आवाज ऐकू आला ईश्वराचा की माझं दर्शन हे तुझ्या नशिबी आता नाही, पण मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आता त्यांचा प्रश्न आहे की शेरियारजी त्यावेळी 7व्या भूमिकेत होते का? तर हे आपण सांगू शकत खात्रीने नाही. असतीलही नसतीलही. डेफिनेटली 7व्या भूमिकेत नसणार, कारण एक साधक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. ते कोणत्या भूमिकेत, पण बाबांना ते जाणत होते पहिल्यापासून, बाळ असल्यापासून बाबा, की हा आत्मा वेगळा आहे, महान आहे, आणि त्याची त्यांना जाणीव होती. आणि ते वडील असूनही बाबा आले कधी पण तर ते उठून उभं राहायचे. हा जो आदर त्यांनी ईश्वर म्हणून स्वतःच्या मुलाला दिला तो अद्भुत होता. आणि नॉट ओनली दॅट, पण त्यांनी पूर्ण त्यांचा हे असूनही त्यांना सवय होती की ते इतके सचोटीने वागायचे. कुणाचं कधी त्यांनी म्हणजे अकल्याण केलं नाही. तर इथपर्यंत की त्यांचं स्वतःचं दुकान स्वतःच्या नोकरांनी लुटलं तरी त्यांनी त्याला सांगितलं की मी तुला माफ करतो. जे की ते एकमेव दुकान होतं, एवढी मोठी फॅमिली त्यांना चालवायची होती काही जणांची. त्यानंतर ते सतत ईश्वराचं नाव घ्यायचे, यजत 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 यजत, कंटिन्युअस ते ईश्वराचं नाव घ्यायचे. अगदी नंतरही त्यांना जेव्हा कळलं की बाबा हेच देव आहेत, अवतार आहेत, हे कळूनही ते, आणि त्यांचं वागणं इतकं सचोटीचं होतं. ते मनीमाईंना सांगतात की बेटा, तिला त्यांनी शाळेतून आल्यावर विचारलं की तू काय केलंस त्या मुलीला. ती तर शाळेत होती. त्यांना कळलं की हिने काहीतरी बदमाशी त्या मुलीबरोबर केली, मनीमाईन लहान असताना. त्यांनी तिला सांगितलं बेटा, कधीही कुणाला दुखायचं नाही, त्रास द्यायचा नाही. त्यांनी तिला हेही सांगितलं. अच्छा, युअर बॅटरी इज रनिंग लो. ओ माय गॉड, हो सॉरी सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी. मी हे लावलं चार्जर आणि बटन नाही चालू केलं. आता मला माहिती नाही की रेकॉर्डिंग कसं झालंय. आय एम सो सॉरी बाबा, सॉरी. माहित नाही की मी चार्जिंगला बॅटरी तर लावली पण बटनच चालू केलं नव्हतं. ते मला आता कळलं. माहित नाही मधला भाग कसा रेकॉर्ड झाला. आय एम सो सॉरी. होपफुली की बाबा सांभाळून घेतील. आता ते चार्जिंग चालू आहे, तुम्हाला आवाज नाही आला तर सांगा. तर बाबांनी शेरियारजींनी मनीमाईला सांगितलं कभी किसी को दिल नाही दुखाना, कोणाला कधीही तुझ्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे. खुदा के दस्तूर बाल से भी बाका होते हैं. ईश्वराचा नियम, त्याचे कायदे या केसापेक्षाही सूक्ष्म असतात. आणि त्याचं सतत ध्यान आपण पदोपदी भर श्वासाला ठेवलं पाहिजे की कुणाकडून आपण शब्दाने, विचाराने, कृतीने आपण कुणाला दुःख पोहोचवणार नाही. तर ते निश्चित महान आत्मा होता. इतकंच मी त्यांच्या, कारण मेहर बाबा त्यांच्याबद्दल सांगू शकेल. मेहर बाबांनी स्वतःच्या वडिलांबद्दल सांगितलं की त्यांच्यासारखा मनुष्य विश्वात नाही. ही वॉज द बेस्ट मॅन, ही वॉज द बेस्ट फादर. आणि त्याच्याबद्दल मेहर बाबांनी एवढंच सांगितलेलं आहे. आणि कोण कोणत्या भूमिकेत आहे हे आपल्याला कधीही सांगता येत नाही. केवळ एकमात्र ईश्वर, अवतार आणि सद्गुरू यांनाच ते सांगता येईल.
जे प्रगत आहे आपल्याला कळेल फार तर प्रगत आत्मा आहे, थोडीस जाणेल, पण त्या स्वतःलाही व्यक्तीला साधकाला कळणार नाही की मी 5व्या भूमिकेत आहे का 6व्या भूमिकेत आहे का 4थ्या भूमिकेत आहे. कारण मी नेहमी सांगते की जसं शहर आहे, आता तुम्ही नगरमध्ये आहात, पुण्यात आहात, यवतमाळमध्ये आहात, विदर्भात आहात, त्याला काहीतरी बाउंड्री आहे, सीमारेषा आहे, भौतिक सगळं त्याच्या सीमा आहेत, त्याही बदलत राहतात. पण तुम्ही सांगू शकता की मी भारतात आहे, अमेरिकेत आहे, नगरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. तसं सप्तभूमिका हे असं दिसणारी जागा नाही, त्याच्या अशा बाउंड्री नाहीयेत की आपल्याला दिसतील आणि सांगता येईल किंवा त्याला कळेल की मी आता 4थीतून 5वीत गेलोय. नाही, ते कुणालाही सांगता येत नाही. मीनाताई, तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं का? जय बाबा. हो हो, तेच मला विचारायचं होतं. ठीक आहे, थँक्यू. आपण पुढे जाऊया. उत्क्रांतीच्या, आणि कुणाला प्रश्न असतील तर हँड रेज करून ठेवा, कारण आता तसे 15-20 मिनिटच राहिली आहेत, तर आपण मग प्रश्नोत्तर घेऊ. पण जोपर्यंत हँड रेज होत नाही तोपर्यंत मी वाचन चालू ठेवेल. हँड रेज झाला की प्रश्न आपण घेऊ. ओके, कारण हरकत नाही बघा प्रश्न विचारायला. तुमच्या प्रश्नातून कधी कुणाला काय कळेल सांगता येत नाही. आता ते गुरुवारच्या प्रश्नात लेक्चरला 2 प्रश्न विचारले गेले होते. एक रेणुका मोरेने विचारला होता, एक राजेश धात्रिकने विचारला होता, आपल्या कठाळे काकांनी मागे एक प्रश्न इथे विचारला होता, काकूंनी विचारला होता. छान प्रश्न होते. त्याच्यातनं इतरांचा पण बोध होतो, इतरांनाही बोध होतो. म्हणून प्रश्न असतील तर जसं आता यांनी टू द पॉइंट विचारला तसं तुम्ही विचारू शकता. जोपर्यंत हँड रेज होत नाही तोपर्यंत मी पुढचं वाचते. उत्क्रांतीच्या पान नंबर 182-183. उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारा, म्हणजे ही जी उत्क्रांती आहे की नाही, पाषाण ते मनुष्य, अचेतन ईश्वराने, तो ईश्वर जो बियॉन्ड गॉड स्टेट होता, अंशतः पूर्ण चेतना प्राप्त केलेली होतीच. आता ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत त्याची चेतना एकदम विकसित झाली का? नाही, हे आपण समजून घेतलंय मागे, की अत्यंत सूक्ष्म होती. नाही के बराबर, जसं पाषाणमध्ये, दगडामध्ये चेतना आपल्याला दिसते का? तो दगड खातो पितो हलतो बोलतो का? नाही, चेतना असते, पण सायन्स त्याला मानणार नाही, त्याला निर्जीवच म्हणेल. अगदी नाही के बराबर ती चेतना आहे. मग ती हळूहळू मग वनस्पतीमध्ये अजून होते, तिथे सूक्ष्म शरीरा आकाराला यायला लागतं. मग ती किड्यामध्ये, मग जलचरमध्ये, मग पक्षीमध्ये, मग हळूहळू जशी एक युनिट पुढे जाईल तशी तशी त्या बियॉन्ड गॉड स्टेटमधील ईश्वराची चेतना ही सूक्ष्म चेतना होऊन हळूहळू उत्क्रांत होत शेवटी ती मानवी योनीमध्ये मानवी रूपाशी साहचर्य करते. परंतु ही प्राप्त पूर्ण चेतना संस्कारित चेतना होती. मनुष्य योनीत त्याची चेतना पूर्ण विकसित झाली. जय बाबा. देशपांडे भाऊ, मी तुमचा प्रश्न घेते. जय बाबा. तोपर्यंत थोडा माईक बंद ठेवाल प्लीज. तुमचा माईक बंद झाल्यावर बोलते मी. थँक्यू. प्रश्न घेते, जरा ह्या 4 ओळी संपू दे, म्हणजे लिंक राहते इतरांना. ही जी चेतना आहे ती मनुष्य योनीत पूर्ण झाली, पण ती चेतना पूर्ण विकसित आली जरी संस्कारित चेतना आहे, भारित चेतना आहे, मायेची चेतना आहे, मानवी चेतना आहे. म्हणून तिथे विकसित ती झाली तरी ईश्वराला स्वतःच्या मूळ रूपाचं भान अनुभव मिळत नाही, आणि म्हणून ती ईश्वराला त्याच्या मूळ अपरिमित अवस्थेचा अनुभव देऊ शकली नाही. का? कारण ती चेतना भारित आहे, संस्कारित आहे. उलट पक्षी ईश्वराला तो मनुष्य असल्याचा अनुभव आला, म्हणजे हळूहळू चेतना विकसित होत गेली, मनुष्य रूपात पूर्ण विकसित झाली. असं असूनही तिथे ईश्वराला अनुभव आला, मी म्हणजे माणूस, मी म्हणजे ईश्वर, हा अनुभव आला नाही. पुढे बाबा सांगतात अशा प्रकारे. असं तुम्हाला कुठे कुठे काही गोष्टींचं रिपिटेशन जरी वाटलं तरी ते लक्षपूर्वक ऐकत राहा. कोणत्या क्षणी बाबा कोणती तुमची दिमागची बत्ती पेटवतील त्याचा अंदाज नाही. कधीतरी आपल्याला त्यातनं आणखी नवीन मुद्दा समजतो, उलगडतो. हळूहळू फूल कसं उमलत जातं पाकळी पाकळीने, तसं हळूहळू हे तुम्हाला उमगत जाईल. वाटलं डुप्लिकेशन तरी लक्ष देऊन वाचायचं, ऐकायचं, म्हणजे आणखीन काहीतरी कळतं. अशा प्रकारे ईश्वराला त्याच्या पहिल्या शब्दाची कोहम मूळ लहर आल्यानंतर या स्थितीत तो स्वतःला मनुष्य म्हणून पाहतो व स्थूल जगताचा अनुभव घेतो. बाह्यतः त्याच्यात मनुष्य म्हणून निवास करीत
आणि त्याच्या अपरिमित शाश्वत अस्तित्वाचा विसर पडलेला असतो. इथे त्याला कोहमचं उत्तर लगेच सोहम मिळत नाही. जोपर्यंत कोहमचं उत्तर सोहम मिळत नाही तोपर्यंत ही यात्रा चालूच असते. म्हणजे ती जी लहर उत्पन्न झाली, कोहम शब्द आला, तो बाह्यतः तो मनुष्यातच वावर करतो, निवास करतो, राहतो आणि त्याला स्वतःचं जे अपरिमित अमर्याद शाश्वत अस्तित्व आहे, चिरकाल टिकणारा अस्तित्वाचा विसर पडलेला आहे. ह्या मायेच्या जगात मायेने त्याला ओढून घेतलं आणि त्याला स्वतःच्या स्वस्वरूपाचा विसर पडलाय. जोपर्यंत त्याच्या पहिल्या शब्दाला कोहम यथार्थ उत्तर मिळत नाही की सोहम अहम ब्रह्मास्मी, जोपर्यंत त्याचा जो मूळ प्रश्न होता की मी कोण आहे, त्याला कोहमला जोपर्यंत त्याचं उत्तर सोहम मिळत नाही तोपर्यंत त्याची ही चेतनेचा विकास चालू राहतो. मग ती संस्कारित मानवी चेतना दैवी चेतना होईपर्यंत, आणि दैवी चेतना हे त्याचं कोहमचं सोहम उत्तर आहे, तोपर्यंत उत्क्रांतीच्या माध्यमातून असाच हा चेतनेचा विकास चालू राहतो. हे बाबांनी इथे सांगितलेलं आहे. आता आपण आहोत पेज नंबर 183 वर. पण तत्पूर्वी क्विक मध्ये पटकन आपण देशपांडे भाऊंचा प्रश्न घेऊया. जय बाबा. जय बाबा. तो प्रत्येक ठिकाणी स्वतःला पाहतो आणि दुसऱ्या ह्याच्यात तो प्रत्येक ठिकाणी ईश्वराला पाहतो, यातला फरक काय आहे? थँक्यू. देशपांडे भाऊंनी 5 आध्यात्मिक तत्व जी होती, आपण पेज नंबर त्यावेळेला होतो 345 वर, त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. आता माणूस म्हणून प्रत्येकाला माणूस, आपण काय आहे, आपण प्रत्येकाला माणूस म्हणून बघतो. ओके. आता 6व्या भूमिकेतला जो आहे त्याला ईश्वर सगळीकडे दिसतो का? 5व्या भूमिकेतला पण ईश्वर दिसतो, पण तो पार्शल दिसतो, पूर्ण नाही, कारण त्याला पूर्ण रूप कळलेलं नसतं, पूर्ण जाणलेलं नसतं त्याने ईश्वराला. इथे 5व्या भूमिकेतला काय करतो माहितीये का? फक्त त्याला स्वतःमध्ये ईश्वर दिसतो, आतमध्ये, की माझ्या आत ईश्वर आहे, मी म्हणजे ईश्वर आहे, माझ्यात ईश्वर आहे, माझा आत्मा म्हणजे ईश्वराचा आत्मा आहे, इतकंच तो ईश्वराला ओळखतो. बाहेरच्या ब्रह्मांडात तो ईश्वराला बघत नाही ईश्वर. पण 6व्या भूमिकेतला स्वतःच्या आत पण बाहेर पण सगळीकडे त्याला ईश्वर दिसतो. म्हणजे तिथे तो ईश्वराला दुसरा माणूस म्हणून बघतो, स्वतः म्हणून बघत नाही. तिथे त्याचं द्वैत कायम आहे. आणि ईश्वर जेव्हा ईश्वर म्हणून स्वतःला सगळ्यांमध्ये बघतो, तिथे त्याचं अद्वैत आहे, त्याचं द्वैत मिटलेलं आहे. मुख्य फरक जेव्हा तो सगळ्यांमध्ये ईश्वराला बघतो, ती 6वी भूमिका, जिथे द्वैत ड्युअलिटी कायम आहे. मी वेगळा आहे, ईश्वर माझ्यापासून वेगळा आहे. मी मला नाही बघत सगळ्यांमध्ये, पण मी इथे असलेल्या सगळ्यांमध्ये ईश्वराला बघते ईश्वर म्हणून. की मला कळतं की अरे हे देशपांडे भाऊ नाही, हे ईश्वर आहे, ही केतकी नाही, हा ईश्वर आहे, हे रवींद्र भाऊ नाही आहे तर हा ईश्वर आहे. असं तो दुसरं ईश्वर म्हणजे दुसरं रूप समजतो, स्वतः समजत नाही, कारण तिथे त्याचं द्वैत कायम आहे. पण 7व्या भूमिकेत द्वैत मिटतं, अद्वैत स्थापन होतं. मी तू पणा जातो, मी तू भाव जातो, एक रूप होतो. आणि म्हणून तो स्वतःमध्ये मी म्हणजे ईश्वर आहे हे तो जाणतो, अनुभव करतो. आणि म्हणून इतरांमध्ये सुद्धा तो स्वतःलाच ईश्वर म्हणून बघतो. हा तो फरक आहे. हा मेन एका शब्दात तुमचं उत्तर द्यायचं प्रश्नाचं सुंदर प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचं. फरक द्वैत अद्वैतचा आहे, दुसरा काही फरक नाही. इतरांमध्ये ईश्वराला बघणं आणि इतरांमध्ये स्वतःला ईश्वर म्हणून बघणं, असा तो फरक आहे. म्हणजे तिथे ते द्वैत असल्यामुळे तो ईश्वर म्हणून दुसऱ्यांना बघतो, आणि इथे तो स्वतःला सगळ्यांमध्ये ईश्वर म्हणून बघतो, कारण तो अद्वैत भाव त्याच्यात स्थापन झाला. त्याला अनुभव येतो की माझ्याशिवाय इतर तर काहीही सृष्टीत नाही, आणि मी म्हणजे ईश्वर आहे. म्हणजेच तो स्वतःला सगळ्यांमध्ये ईश्वर म्हणून बघतो, असा तो फरक आहे. द्वैत अद्वैतचा फरक आहे. आता थँक्यू केतकी
जुन्नेवार भाऊ आणि इतरांनी ज्यांनी हे सांगितलं की त्यांना समजलंय, देशपांडे भाऊंचं प्रश्नाचं समाधान झालं का ते मला कळू दे, तर आपण पुढे जाऊ पटकन. हा बोला जय बाबा. तो स्वतःला इतरांमध्ये बघतो, म्हणजे जसं आपण आरशात स्वतःला बघतो तसा तो इतर ठिकाणी स्वतःलाच बघतो. जसं आपण आरशाला बघतो, आरशात आपलीच प्रतिमा बघतो, तसंच तो इतरांच्या ठिकाणी स्वतःला बघतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आपण मागे हे उदाहरण पण दिलं की आपण कुठे सायन्स सिटी असते, तिथे आरशाचं नेहमी खेळ असतो. एका ठिकाणी उभे राहिलात तर सगळीकडे अनंत प्रतिमा तुम्हाला स्वतःच्या दिसतात असं सांगितलं होतं. तेच तुम्ही सांगताय आणि तुम्हाला ते कळलेलं आहे की तो स्वतःला सगळ्यांच्या ठिकाणी ईश्वर म्हणून बघतो, कारण त्याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वात नाही, अद्वैत आहे तिथे. हा तो फरक आहे. आपण पुढे जाऊया पान नंबर 183 वर. तेव्हा ते असे आहे की मूळ उर्मीने मायेला निर्मिले व संस्कारांनी त्या मायेचे माया रूपात म्हणून पोषण केले. की मायेला कोणी निर्माण केलं? मूळ उर्मीने, कोहम. आणि त्या मायेचं माया रूपात भरण पोषण कोणी केलं? संस्कारांनी केलं. म्हणजे सृष्टीतील निर्मितांचे आणि प्राण्यांचे व अंततः विपरीत संस्कार या संस्कारांना मुळातून उखडून टाकते व त्या माया रूपाचा सत्याचा साक्षात्कार देण्यासाठी नाश करते. सुंदर आहे ना? म्हणजे सृष्टीला निर्माण कोणी केलं? मूळ लहरीने. सृष्टीचं भरण पोषण कोणी केलं? म्हणजेच मायेचं संस्काराने. म्हणजे हे सगळे प्राणी आहेत, ही सगळी सृष्टी आहे, याचं भरण पोषण संस्कार करतात. म्हणजेच पुन्हा त्याला स्वतःचं स्वस्वरूप जाणायचं असेल तर या संस्कारांचा नाश होणं गरजेचं आहे. त्या संस्कारांना मुळापासून उखडून टाकलं म्हणजे त्या माया रूपाचा नाश होईल आणि सत्याचा साक्षात्कार होईल. सुंदर आहे की नाही? ईश्वराची ही मूळ लहर होती. तिने निव्वळ स्वतंत्र असणाऱ्या ईश्वरात 3 अपरिमित गुणांचा अंतर्भाव केला. ईश्वर हा निर्माता, ईश्वर हा पोषक व ईश्वर हा संहारक, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. ईश्वराची ती मूळ स्वतः लहरच अपरिमित त्रिगुण जसे निर्माता, पोषक आणि संहारक प्रदान करण्यास जबाबदार आहे, म्हणजे देण्यासाठी जबाबदार आहे. म्हणजे हे जे त्रिगुणात्मक रूप आहे ईश्वराचं, ब्रह्मा विष्णू महेश, हे त्रिगुणात्मक रूप हे ईश्वराचं स्वतःचं मूळ स्वस्वरूप नाही, असं दुसऱ्या भाषेत इथे बाबा सुचवू इच्छितात. ही जी मूळ लहर होती स्वतःला जाणण्याची, त्या लहरीने ईश्वराला हे त्रिगुणात्मक रूप बहाल केले. वास्तविक ईश्वर एक आहे, स्वतंत्र आहे. तो एक आणि स्वतंत्र असूनही हे जे अमर्याद 3 गुण त्याला दिले, ते कुणी दिले? त्या लहरीने दिले. म्हणजे लहरीने काय काय केलं? मायेला जन्म दिला. लहरीने काय केलं? की अमर्याद चेतनेला मर्यादित चेतना केली. लहरीने काय केलं? अमर्याद एकच असणाऱ्या ईश्वराला, स्वतंत्र असणाऱ्या ईश्वराला त्या लहरीने 3 गुण बहाल केले. ते कोणते 3 गुण? ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे काय? की ईश्वर हाच निर्माता, ईश्वर हाच पोषण करता आणि ईश्वर हाच संहार करता, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे इथे आपल्याला समजून घ्यायला, ही जी मूळ लहर होती ईश्वराची, ती लहरच हे जे अमर्याद त्रिगुण आहेत ईश्वराचे, त्या त्रिगुण त्या ईश्वराला देण्यासाठी, प्रदान करण्यासाठी ती लहर कारणीभूत आहे, ती जबाबदार आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे, सुंदर आहे, नवीन. ब्रह्मा विष्णू महेश हे कोणी? हा ब्रह्मा, हा विष्णू, हा महेश, असे कोणी 3 व्यक्ती वेगळ्या नाहीत, कोणी 3 वेगळे देव नाहीत. त्या ईश्वराची ही
त्रिगुणात्मक प्रकृती, ह्या लहरीने त्याला बहाल केलेली प्रकृती आहे. आणि 10 स्टेट्स ऑफ गॉड मध्ये हे आपण आणखीन बघणार आहोत की ईश्वराची जी 2 नंबरच्या अवस्थेमधली ABC मध्ये त्याच्यामध्ये ह्याचा अंतर्भाव बाबांनी केलेला आहे. आता इथे आणखीन एक चॅप्टर असणार आहे, त्याच्यामध्ये वेदांतात काय म्हणतात, सुफिझम मध्ये काय म्हणतात, मुस्लिमचा अमुक एक संप्रदाय त्याला अद्वैताला कसा मानतो किंवा मानत नाही, अशी बरीच चर्चा आपण पुढे आणखीन सखोल करणार आहोत. इथे आपल्याला इतकं समजून घ्यायचं की ती जी मूळ लहर आहे ती जबाबदार आहे ईश्वराला हे त्रिगुण पैलू बहाल करण्यासाठी. हे महत्वाचं इथे एवढंच लक्षात घेऊया. पुढे हे अच्छा 5च मिनिट राहिलेले आहे. कोणाला मी प्रार्थना सांगितली असेल त्यांनी प्रार्थना म्हणा, कोणाला आरती सांगितली असेल त्यांनी आरती म्हणा. मला काही एकदा याच्यात दिसलं ना की मला ते आठवत नाही, मला त्याच्यात डायव्हर्ट व्हायचं नाहीये माइंडला. फक्त 7 वाजता बरोबर कोणीतरी प्रार्थनेला ज्याला सांगितली त्याने सुरुवात करा. 1 मिनिट बघूनच घेऊ का की कुणाला सांगितलं होतं, कोणाचा नंबर झाला नाही, कोणाला नंबर द्यायचा. चांदूरकर भाऊ तुम्ही प्रार्थना म्हणाल का आज? जय बाबा तुम्ही कधी म्हटला नाहीये. चांदूरकर सर आणि रेणुका मोरेला आपण आरती घेऊया आज. चला काम मिटलं. जय बाबा. तर मी हे सांगून ठेवते, कुणीतरी आहे का केतकी आपली केतकी टाईप करून टाकशील मेसेज. चांदूरकर सरांना प्रार्थना देऊया आणि रेणुका मोरेला आरती देऊया. तुझी आरती ऐकूया तुझा घसा नीट झाल्यावर. पुढे आपण जाऊया. खूप महत्वाचं आहे पुढचा. आता एका ह्याच्यात आलं की छान होतं ते. हे ईश्वराचे अपरिमित त्रिगुण कोणते? सृष्टीचा निर्माता, संहारक, पालन करता आणि संहारक करता. हे कसं वेगवेगळं आहे, ते कसं आहे ते आपण पुढच्या वेळी मी विसरले तर मला आठवण करा, कारण याला बरंच एलॅबोरेट आपण करू शकतो की कशा पद्धतीने तोच निर्माता आहे, तोच पोषण करता आणि तोच संहारक. हे पहिल्यांदा पण बघितलं होतं, पण हा टॉपिक महत्वाचा आहे म्हणून पुढच्या वेळी त्याला आपण अजून एलॅबोरेट करू. सध्या हा पॅराग्राफ घेऊया. हे ईश्वराचे अपरिमित म्हणजे अमर्याद त्रिगुण अस्तित्वातील सर्व वस्तूंची आणि प्राण्यांची सततची निर्मिती, सततचे पोषण व सततचा संहार याद्वारा सातत्याने प्रतिपादित होतात. तर ही ईश्वराचे हे त्रिगुण प्रतिपादित प्रगट कसे होतात? ही संपूर्ण सृष्टी, त्यातले सगळे जीव मात्र, हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांची निर्मिती म्हणजे ईश्वर तिथे निर्मात्याच्या भूमिकेत आहे. त्यांचं पोषण करणं हा पोषण कर्त्याचा, आणि संहार म्हणजे मृत्यू म्हणजे संहार आहे एक प्रकारे. कुठल्याही प्राण्याचा मृत्यू त्या रूपाशी असलेलं त्याचं असाहचर्य किंवा साहचर्य संपणं, एकरूप पावणं संपणं म्हणजे मृत्यू म्हणजे संहार आहे. तर तिथे अशा पद्धतीने तो ईश्वरच स्वतःचा निर्माता, पोषण करता आणि संहारक असतो. मनुष्याच्या व सृष्टीतील सर्व प्राण्यांच्या दैनंदिन जीवनात देखील ईश्वराचा हा त्रिगुणात्मक पैलू सातत्याने सततच्या जन्मांद्वारा, प्रजननद्वारा, पोषण कायम ठेवून आणि मृत्यूद्वारा प्रतिपादित होताना दिसतो. हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. तो ईश्वराचा जो निर्माता, पोषण करता, संहारक हा पैलू आहे तो रोजच्या जीवनात कसा होतो व्यक्त? तर हे जे सततचे माणसाचे जन्म होतात, प्रजनन चालू आहे, ह्याच्याद्वारे त्यांचं पालन पोषण आहे आणि मृत्यू आहे, ही जी सामान्य कुठल्याही जीवात्माची प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया? जन्म, भरण पोषण आणि मृत्यू. हेच ते ब्रह्मा विष्णू महेश. याच प्रक्रियेद्वारा ईश्वराचा जो अमर्याद तो त्रिगुणात्मक पैलू आहे ब्रह्मा विष्णू महेश हा प्रगट होतो. जन्म होतो म्हणजे तिथे तो निर्माता आहे कुणाचा. प्रजननाची प्रक्रिया सगळ्या जीवात्मांची, केवळ माणसाचीच नाही, सगळ्या प्रकारचे कीटक, पशु पक्षी प्राण्यांची प्रजननाची क्रिया चालू ठेवणं हे त्याची निर्मात्याची प्रक्रिया ईश्वर करतो. त्याद्वारे
त्यांचं भरण पोषण म्हणजे त्यांची पालनकर्त्याची भूमिका करतो. आपण कुणी कोणाला भरवणारे, जगवणारे, वाचवणारे, पोषणारे नसतो. तो कर्ता करविता आहे. आणि सगळ्यांचा मृत्यू होतो म्हणजे तिथे तो ईश्वर संहारक भूमिकेत आहे. संहारक म्हणजे जळतं पलित घेऊन त्याने कुठे आग लावली, सगळा विनाश केला, असा त्याचा अर्थ नाही. त्या प्रत्येक जीवाचा मृत्यू म्हणजे त्यातल्या ईश्वराचं ते एका रूपाशी असलेलं साहचर्य मिटणं म्हणजे संहारकची भूमिका अशा पद्धतीने तो ईश्वर पार पाडतो. हेच ते ब्रह्मा विष्णू महेश आहे. थँक्यू सो मच बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. थँक्यू ऑल. जय बाबा. चांदूरकर सर, तुम्ही प्रार्थना सुरू कराल प्लीज. आपण इथे थांबलोय आज. 183 नंबर पान आहे. अच्छा, त्यांचं हा ओके सर, सुरू करा. जय बाबा. येस. प्रार्थना करणाऱ्याला परवानगी असते. सगळं बंद करून ताबडतोब प्रार्थना 7 वाजता सुरू करायची. सुरू करा सर. चांदूरकर सर, तुमचा माईक आणि तुमचा व्हिडिओ दोन्ही चालू करा, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये पण येईल. आणि मराठीतली प्रार्थनेला सुरुवात करा प्लीज. 7 वाजले आहे. जय. हा प्लीज. जय बाबा. अवतार की जय. प्रियतम मेहर प्रभू की जय. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करता व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकत नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकांवर आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवनापलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमज़द व प्रियतम ईश्वर. तुझे नाव येज अर्थात एकमेव पूजनीय. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. असत्य, अन्यायी व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलणं अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करुणा अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होतो. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतो.
विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्या सुख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहून आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि आपण बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती यासाठी आम्हाला स्तुती आहे. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. हुआ लहर से ही है जिसकी सृष्टि का निर्माण, उसकी दैवी अनंतता कैसे हो आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म मेरा प्रभु, आरती अपना मेरा प्रभु, आरती अपनाओ. प्रेम दीप ये जलाओ, प्रेम दीप ये जलाओ. निबिड़ अंधेरा मिटता पाओ, निबिड़ अंधेरा मिटता पाओ. अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ. तुम मुझको सरसाओ मेरा प्रभु, आरती अपना आरती अपनाओ. जीवन की हर सांस हमारी, जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी, बन जाए प्रभु गति तुम्हारी. हे करुणा कर लीलाधारी, हे करुणा कर लीलाधारी. तुम करुणा बरसाओ आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ. बने आरती जीवन मेरा, बने आरती जीवन मेरा. आदि अंत कालय हो फेरा, आदि अंत कालय हो फेरा. खुले नयन और दिखे सवेरा, खुले नयन और दिखे सवेरा. तुम मुझ में छा जाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ. आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन. नमो ब्रह्म
आरती अपनाओ, आरती अपनाओ। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर भगवान की जय, मौन अवतार मेहर बाबा की जय, युगावतार मेहर बाबा की जय, प्रेमावतार मेहर बाबा की जय, प्रियतम मेहर प्रभु की जय। जय बाबा. छान छान. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू सर. जय मेहर. थँक्यू बाबा. थँक्यू केतकी मेहरा. सगळ्यांचे आभार. मेहर वेणूकांत आहे का? जय बाबा. सगळेजण आपले माईक आणि व्हिडिओ जय मेहर बाबा जय मेहर बाबा जय बाबा काकू. अवतार मेहर बाबा की जय. बाबा जय बाबा. जय बाबा. पूर्वक जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा.